गीता, अमृता, कन्फर्म द ऑडिबिलिटी अँड विजिबिलिटी. आवाज येतोय का एकदा सांगा माझा. पुढे काय लाईट्स लागत नाहीत का इथल्या तेव्हा अंधार इथे जास्तच दिसतो, तेवढंच लाईट असते प्रॉपर लागतात त्यामुळे. जास्तच थोडासा अंधार असल्यासारखं वाटतो ना. आवाज येतोय ना, बाकी दिसायचं राहतं. आवाज येत असेल तर सांगा मला. हो, ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ओके, गुड मॉर्निंग. लास्ट टाइमला आय थिंक आपण तिकडे हे बॅटल ऑफ प्लासी काहीतरी तिकडे डिस्कस करायला स्टार्ट केले होते. ऑलमोस्ट कम्प्लीट केले होते तिथं. ओके. ब्रिटिश कॉन्क्विस्ट ऑफ बेंगाल किंवा काहीतरी की बंगालवर ब्रिटिश सत्तेचा विजय किंवा काहीतरी आपण तिथे स्थापना म्हणू शकतो. ओके. तर इथे काहीतरी की बेसिकली काहीतरी की प्लासीची जी लढाई होती 1757, इथे काहीतरी आम्ही डिस्कस केले होते लास्ट टाइम. रिझन काय होते किंवा काय नाही ते डिस्कस केले होते. दोन पार्टी कोण होते त्याच्यामध्ये, ते आपण काहीतरी डिस्कस केलं होतं. ठीक आहे. इकडे मे बी तर तुम्हाला माहिती पण असेल, एका साईडला काहीतरी की तिकडे सिराज उद्दौला असणार आहे. ओके. आणि एका साईडला काहीतरी इकडे अगेन्स्ट मध्ये काहीतरी कंपनी होती, आणि कंपनीचं रिप्रेझेंटेशन होते ते कोण करणार आहे, तर रॉबर्ट क्लाईव्ह. ओके. कंपनीचं रिप्रेझेंटेशन होते ते रॉबर्ट क्लाईव्हनी केलं होतं. ठीक आहे. आता इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय होतो, आणि लास्ट टाइमला काहीतरी कडे डिस्कस करायचा राहिला होता, तो म्हणजे काहीतरी सिग्निफिकन्स. मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा काहीतरी इम्पॉर्टन्स बनतो येतो, तर तेच थोडंसं काहीतरी बघणार आहे. बाकीचा जो पॉईंट आहे ते आपण डिस्कस केलेला आहे, त्याच्यामुळे तिथे डिस्कस करण्यात काहीतरी इम्पॉर्टन्स नाहीये. महत्व. ओके, महत्व. आता इथे रिझल्ट काय होता थोडक्यात, तर कंपनी जी होती ती काहीतरी की जिंकली होती, आणि सिराज जो तुला तो हरला होता इथं. ओके, तो रिझल्ट होता इथं. म्हणजेच काहीतरी की रॉबर्ट क्लाइव्ह आहे ना, तो काय होणार आहे, तो जिंकणार आहे. आणि विदाऊट एनी ड्रॉप ऑफ ब्लड, म्हणजे कोणतंही काहीतरी की युद्ध न होता ब्रिटिशांनी इथे युद्ध जे होतं ना ते काहीतरी की जिंकलेलं होतं. ओके. त्याच्यामुळे थोडासा काहीतरी की सिग्निफिकन्स होतो. काहीतरी युद्ध म्हणजे युद्ध कोणतं झालं होतं म्हणजे? युद्ध ऍक्च्युली म्हटलं जातं इथं प्लासीस, बॅटल ऑफ प्लासी म्हटलं जातं, पण ऍक्च्युली युद्ध झालंच नाही ते. बरं. ओके. ठीक आहे, थोडंसं मी सांगून देतो. आता इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे, कारण काय होतं इथं युद्ध काहीतरी की होण्याचे. एकतर फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी काय आपण त्याला म्हणू, हे दस्तक दस्तकचा काहीतरी इशू. लास्ट टाइमला हा पण पॉईंट आम्ही इथे डिस्कस केला होता. आता हे दस्तक म्हणजे काय होतं, कंपनी जी होती ना त्यांना काहीतरी की बेसिकली यांनी कोणी बेसिकली काहीतरी की फारुख सियार यांनी 1717ला दस्तक इश्यू करण्याची ऑथॉरिटी दिली होती कंपनीला. दस्तक म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू फ्री ट्रेड. ओके. फ्री ट्रेडसाठी काहीतरी की परवाना होता, परवाना पत्रक आपण त्याला म्हणू. सो ते जर दाखवलं तर तुम्हाला डिफरंट डिफरंट टाईपचे जे टोल द्यावे लागायचे ना ते द्यावं लागायचे नाही. ठीक आहे. ते कंपनीला काहीतरी इश्यू केलं होतं. आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होणार आहे, फारुख शेअरचं तर नुकसान झालं नाही. नुकसान कोणाचं झालेलं आहे, बंगालच्या काहीतरी की नवाबाचं. कारण बंगालमध्ये जर काहीतरी ब्रिटिशर जर व्यापार करणार असतील तर तो त्यांना फ्रीमध्ये होता. बरोबर. दस्तक दाखवलं तर त्यांना ट्रेड जो होता तो फ्री म्हणजे काहीतरी अलाउड केला जात होता. प्रॉब्लेम काय झालाय तर बंगालच्या नवाबाचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून रिव्हेन्यू जो होता ना तो लॉस होत होता. पहिली तर गोष्ट आलं लक्षात. सेकंड थिंग काय होते, इथे आपण डिस्कस पण केलं होतं लास्ट टाइम, सेंट जॉर्ज विलियम. ओके. सेंट विलियम नावाचा बेसिकली काहीतरी जो फोर्ट होता ना तो बंगालला बांधलेला आहे ब्रिटिशांनी. हे आपण अगोदरच काहीतरी काय बघितलं होतं, साधारणतः 1700च्या पिरियड मध्ये काहीतरी हा बांधलेला आहे. आणि नंतर आफ्टर द 57 इयर्सची बॅटल होणार आहे. आता ज्यावेळेला ते किल्ला बांधला ना तर तो नॉर्मल किल्ला होता. बरोबर. त्याला काहीतरी की आपण म्हणू सराउंडिंग वॉल नव्हती, बुरुज वगैरे नव्हते.
आणि सैनिक वगैरे पण काहीतरी डिप्लॉय केलेले नव्हते. आता इथं या पिरियडमध्ये मात्र काय होणार आहे की सिराजुद्दौलाची परमिशन न घेता ब्रिटिशांनी काय केलं, याला ग्रँडसन फोर्ट बनवलं. ग्रँडसन फोर्ट म्हणजे काय की चारी बाजूने तटबंदी असेल, बुरुज असतील आणि काहीतरी की कॅनन तिथे डिप्लॉय केलेलं असतं. कॅनन म्हणजे तोफा, आणि अगेन काहीतरी की सैनिक पण असतील. ठीक आहे. आता इथं याचं म्हणणं काय होतं सिराजुद्दौलाचं, सिंपल असं म्हणणं होतं की तुम्ही बंगालमध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करताय तर काहीतरी की माझ्याकडून परमिशन घ्या. ऑब्विसली आहे. ओके, ऑब्विसली असतं ते. आणि याचीच विचारणा करण्यासाठी काय करणार आहे सिराजुद्दौला इथे जाणार आहे सेंट काहीतरी की विल्यम मध्ये, फोर्ट विल्यम मध्ये. ठीक आहे. आणि इथे गेल्यानंतर काहीतरी की बेसिकली अफरातफर इथे काहीतरी की होणार आहे थोडीशी लोकांची. असं वाटलं की बाबा लोकांना तिथे म्हणजे जे ब्रिटिश होते त्यांना की सिराजुद्दौलाने अटॅकच केलेला आहे. बरोबर. सगळे पळून जाणार आहेत. जो तिथला मेन ऑफिशियल होता तो काहीतरी की बॅकडोर निघून गेला होता, जो काही त्यांचे सैनिक असतील त्यांना घेऊन. एक छोटीशी अशी खोली होती, त्या खोलीमध्ये एक 50-100 लोक काहीतरी की अडकणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे कोस्टल एरियावरती आहे त्याच्यामुळे काहीतरी की मॉइश्चर तिथं प्रोसेस जास्त असतो, दमट असं वातावरण असतं. आणि ब्रिटिशर्स ऑलरेडीच कसे आहेत, थोडेसे काहीतरी की हार्श अशा क्लायमेटला काहीतरी की ते सर्व्हाइव्ह करत नाही. सो त्या छोट्याशा खोलीमध्ये बंद पडल्यामुळे काही लहान मुलं असतील आणि काहीतरी की ज्या वुमन्स असतील ना ते डाय होणार आहेत. एक 40-50 लोक असे काहीतरी की मेलेले आहेत आउट ऑफ 120 पैकी. आता इथं रॉबर्ट क्लाइव्ह असेल, अगेन्स्ट कोण होते इथं, रॉबर्ट क्लाइव्ह वर्सेस रॉबर्ट क्लाइव्ह. ओके. रॉबर्ट क्लाइव्ह असेल आणि कंपनी असेल, यांनी ह्या इन्सिडेंटला काय केलं की सिराजुद्दौलाचा काहीतरी एक हिनियस असा क्राईम काहीतरी तिकडे कन्सिडर केला. आणि ही जी काहीतरी इन्सिडेंट झाले होते त्याला ब्लॅक होल ट्रेजेडी असं काहीतरी म्हटलं गेलं. ओके, ब्लॅक होल ट्रेजेडी. आता ऍक्च्युली तर सिराजुद्दौलाचं असं काहीच इंटेन्शन नव्हतं, तो फक्त विचारला गेला होता की तुम्ही हे का करताय, माझी परमिशन घ्या. ओके. त्याच्यातून ब्लॅक होल ट्रेजेडी झाली. रॉबर्ट क्लाइव्ह आणि कंपनीने काय केलं, सिराजुद्दौलाकडे कन्सिडर केलं की यांनी युद्धच केलेलं आहे. आणि विदाऊट एनी काहीतरी इंटिमेंटेशन रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, सिराजुद्दौलाच्या अगेन्स्ट वॉर डिक्लेअर करून टाकली. ओके. सो हे झालं काहीतरी की बेसिकली प्रायमरी रिझन बिहाइंड द बॅटल ऑफ प्लासी. ठीक आहे. दुसरा तर रिझन काहीतरी की ऍक्च्युअल वॉर कोर्स काय होता, वॉर झालं होतं की नाही झालं होतं. आता इथे आपल्याला माहितीच आहे ब्रिटिशर्स खूपच काहीतरी की क्लेवर होते. रॉबर्ट क्लाइव्हला काहीतरी की माहिती होतं इंटरनल काहीतरी की जे रायव्हलरी आहेत ना त्यांना आपण काय करायचं, मदत करायची. म्हणजे कोण, सिराज उद्दौला आहे एका साईडला आणि त्याच्या अगेन्स्ट कोण कोण आहेत, तर फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी घ्या, मीर जाफर. ओके, मीर जाफर. मीर जाफर. आता ऍक्च्युली हा कोण आहे तर काहीतरी की याचा काय म्हणू आपण त्याला, याचे जे पप्पा होते सिराजुद्दौलाचा, त्यांचा काहीतरी की हा जावई असणार आहे मीर जाफर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काहीतरी इकडे राय दुर्लभ. ठीक आहे. सोबतच ओमीचंद. ओके, ओमीचंद. आणि सोबतच काहीतरी काय अगेन जगत सिंग. ओके, जगत सिंग असे काहीतरी की मेंबर्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता इथे रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, फर्स्ट ऑफ ऑल मीर जाफरला काहीतरी एक ऑफर केली की तू काय कर आमच्याकडे ये, म्हणजे काहीतरी की मला मदत कर युद्धामध्ये, मी काय करेन तुला सिराजुद्दौलाच्या ठिकाणी मी बसवेन तुला तिथे. म्हणजे नवाब पद काहीतरी ऑफर केलं कोणाला, मीर जाफरला. ऑब्विसली इथून जर हा जर गेला तर काहीतरी केला इथं बसवला जाणार होता. ठीक आहे. नवाब काहीतरी की बेंगाल म्हणून. बाकी मग राय दुर्लभ आणि ओमीचंद, आता यांच्या अगेन्स्ट काहीतरी की करप्शनचे चार्जेस होते खूप मोठ्या प्रमाणात. बरोबर. आणि हे पण काहीतरी की रॉबर्ट क्लाइव्हला माहिती होतं. रॉबर्ट क्लाइव्हने यांना पण काहीतरी की बोलवून घेतलं, सिक्रेट मीटिंग तिथे काहीतरी की अरेंज केली आणि सांगितलं की उद्या जर काहीतरी की सिराजुद्दौला जर तिथे राहिला तर तुम्हाला काहीतरी की लार्ज अमाऊंट मध्ये काहीतरी की फाईन आणि तिथे काहीतरी की आपण त्याला म्हणू सेंटेन्स पण काहीतरी की डिक्लेअर केला जाईल. आणि ह्यावेळची सेंटेन्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, किल करून टाकायला आहे सरळ सरळ. सो हे पण काहीतरी की घाबरून होते आणि ह्याला कुठेतरी काढून टाकण्याच्या काहीतरी की फिरतमध्ये ऑलरेडीच बसले होते. सो यांनी पण काय केलं, रॉबर्ट क्लाइव्ह सोबत तिकडे हँडशेक केलं. सोबत जगत सिंगचा पण काहीतरी सेम प्रॉब्लेम होता. बरोबर. फायनली हे सगळे काय करणार आहेत, मिळून रॉबर्ट क्लाइव्ह सोबत काहीतरी की अलायन्स तिकडे मेड करतात. एक आपण म्हणतो ना त्यांचं काहीतरी की संगनमत झालं होतं आणि हे सगळे कोणाच्या विरोधात उभा राहणार आहेत, सिराजुद्दौलाच्या. बॅटल तिथे काहीतरी की स्टार्ट झाली, ऍक्च्युअल बॅटल काहीतरी की स्टार्ट झाली. इमिडिएटली तर मीर जाफरने काय केलं, व्हॉट एव्हर जे काहीतरी की सैनिक होते, आता इथं सांगितलं जातं सिराजुद्दौलाकडे कमीत कमी 15K काहीतरी की सैनिक होतं, 50,000चं काहीतरी की सैन्य होतं. आणि तेच रॉबर्ट क्लाइव्हकडे फक्त काहीतरी की 5K काहीतरी की बेसिकली तिथं सैन्य होतं. बरोबर. आता इथे कमांडर इन चीफ कोण होता सिराजुद्दौलाचा, म्हणजे आपण म्हणतो ना सरसेनापती, स्वतः मीर जाफरच होता.
वॉर स्टार्ट झाल्या झाल्या मीर जाफरने काय केलं की व्हॉट एव्हर इथले जे सैनिक असेल जवळजवळ 45,000 तो घेऊन तिथून निघून गेला. ओके. एकटा कोण सापडला तिथे सिराजुद्दौला आणि त्याचे काहीतरी की आपण त्याला म्हणू थोडेफार जे सैनिक होते ते. ठीक आहे. आता इथे पण प्रॉब्लेम काय झाला गेलेला आहे हे सगळे कसे ट्रेन आहेत आणि डिसिप्लिन असे काहीतरी आलेले होते आणि यांचे जे राहिले गेलेले सैनिक असेल ते कसे होते लोकल सैनिक होते आणि काहीतरी की विदाऊट एनी प्रॉपर इक्विपिटेशन. त्याच्यामुळे काहीतरी की ते युद्ध झालं पण नव्हतं तिथं. इमिडिएटली काहीतरी की सिराजुद्दौला पकडलं आणि तिथेच काहीतरी की किल करून टाकलं. आलं लक्षात. तो याच्यामुळेच काय म्हटलं जातं की ऍक्च्युअल जी ब्लॅक बॅटल जी होती ना ती झालेलीच नाहीये. आणि मी तुम्हाला आय थिंक इथे आम्ही लास्ट टाइमला डिस्कस पण केलं होतं. आज जीएस फर्स्टचा जर पेपर तुम्ही बघितला ना 2025चा UPSC CSCचा मेनचा पेपर त्याच्यामध्ये एक काहीतरी क्वेश्चन दिलेला आहे. ऍक्च्युली हा इथून ते काहीतरी की पूर्ण तिथपर्यंत कधीपर्यंत 1957 पर्यंत 1850 पर्यंत काहीतरी की 1857 पर्यंत अप्लाय होतो की विदाउट एनी ड्रॉप ऑफ ब्लड ब्रिटिशर्स वन द एंटायर इंडिया. एक्सप्लेन. समजलं. असा ऍक्च्युली प्रश्न विचारलेला आहे. एकही काहीतरी की रक्ताचा थेंब न पडता ब्रिटिशांनी पूर्ण भारत जिंकला होता. हे खरं आहे का? येस, दिस इज द ट्रू. कारण का तर की सेम सगळीकडे असेच करणार आहेत. मराठाचा ज्या वेळेला काहीतरी की प्रॉब्लेम स्टार्ट होणार आहे मराठामध्ये पण इंटरनल रायव्हलरीज होत्या. सो जो अगेन्स्ट मध्ये आहे त्याला काहीतरी की ब्रिटिशर्स मदत करतायत आणि येऊन काहीतरी की त्याच्या पाठीमागे उभा राहतात. आता आपण पुढे बघू ज्यावेळेला मराठा अँग्लो मराठा युद्ध बघू. इव्हन अँग्लो म्हैसूरमध्ये पण तेच झालं होतं. ओके. तशाच टाईपच्या काहीतरी की कंडिशन पाहायला मिळतात. अवधमध्ये पण तेच पाहायला मिळतं. पंजाब आणि सिंधमध्ये पण तेच पाहायला मिळतं. कारण ते खूपच क्लिअर होते. त्यांना माहिती आहे यांच्यामध्ये इंटरनल रायव्हलरीज खूप आहेत. त्याच्यामुळे आपण काहीतरी की फाईट न करताच त्यांना जिंकू. पुढे बघूच थोडंसं अजून तुम्हाला काहीतरी क्लिअर होईल आणि ज्या पॉलिसी युज केल्या जाणार आहेत ना त्या खूपच काहीतरी क्लिअर अशा पॉलिसी आहेत. म्हणजे विदाऊट एनी आपण म्हणतो ना माझ्या खिशातला 1 रुपया जाणार नाही मी मात्र तुम्हाला लुटणार. अशा टाईपचे काहीतरी पॉलिसी आहेत ना ब्रिटिशर्स युज करतात. तर बघूच आपण पुढे. ओके. अशा प्रकारे काहीतरी की युद्ध जे होतं ते रॉबर्ट क्लायव्हनी म्हणजेच काहीतरी कंपनीने ते जिंकलेलं होतं. तर रिझल्ट काय होता तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एंटर काहीतरी की बंगाल असेल तो ब्रिटिशांच्या काहीतरी की खिशामध्ये गेला होता. ओके. रिझल्ट किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो इम्पॅक्ट काय होता. तर फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की बेसिकली सिराजुद्दौला तिथं मरून गेला होता त्यामुळे मीर जाफर जो होता त्याला आता काय केलेलं आहे इथं ऍज अ नवाब बनवलेला आहे बंगालचा काहीतरी की नवाब. हा व्यवहार तो फक्त काय होता काहीतरी की आपण म्हणू पपेट बसवायचा म्हणून फक्त त्याला तिथं बसवला होता. बाकी ऍक्च्युअल पॉवर कोणाच्या हातामध्ये तर रॉबर्ट क्लायव्हच्या असते. ठीक आहे. इन रिटर्न अगेन्स्ट काय झालेलं आहे इथं रॉबर्ट क्लायव्हला खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की तिकडे पैसे मिळालेले आहेत. आता एवढे पैसे मिळाले होते मी लास्ट टाइमला सांगितलं कोण होतं 7 शिप होत्या त्या काहीतरी की लेडन केल्या होत्या विथ द गोल्ड अँड सिल्वर. एवढ्या अमाऊंट मध्ये काहीतरी की तो पैसे घेऊन गेला होता तिकडं. ठीक आहे. सोबतच काहीतरी की बेसिकली आता इथला तो हे असेल काय म्हणू आपण लिजिटिमसी जी होती पूर्ण बंगालची ती पण अगेन कोणाच्या हातामध्ये गेलेली आहे ब्रिटिशांच्या हातामध्येच काहीतरी की गेलेली आहे. ओके. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट रिझल्ट बिहाइंड दॅट किंवा काहीतरी की आपण म्हणू बॅटल ऑफ प्लासी. इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स मध्ये बघू म्हणजे थोडंसं अजून तुम्हाला काहीतरी समजेल. ओके. महत्व काय होतं. सो इथून पुढे आपण योगेश माधुरी गीता अमृता कंटिन्यू करू आणि थोडेसे हे लिहून पण ठेवा कारण हे इम्पॉर्टंट काहीतरी की पॉईंट आहेत. ठीक आहे. सिग्निफिकन्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू महत्व बॅटल ऑफ प्लासी. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याला काय म्हणू पूर्वेकडे म्हणजे काहीतरी की पूर्व किनारा जो होता ना इकडे काहीतरी की कंपनीचा रोल जो होता तो काय झाला गेलेला आहे एस्टॅब्लिश झाला गेलेला आहे. ओके. पूर्व किनाऱ्यावरती कंपनी शासन काहीतरी की प्रस्थापित झालेलं आहे. कारण का एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की जे स्टेशन होतं ना तेच काहीतरी की तिकडे आपण म्हणू ब्रिटिशांच्या खिशामध्ये गेलं होतं. बरोबर. बेंगाल जो होतं ते. आता याच्यामुळे तिथून जो सगळा इकडचा जो एरिया होता तो सगळा सिक्युअर करता आला होता कारण इमिडिएटली काहीतरी की काही जरी झालं तर हे शिप आहेत ना इकडून अशा इकडे जायचं. ओके. आणि सेम पुढे आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेला बॅटल ऑफ काहीतरी की सॉरी अँग्लो फ्रेंच वॉर होणार आहे त्यावेळेला काहीतरी की इकडे काय झालेलं आहे इमिडिएटली काहीतरी की रॉबर्ट क्लायने काय केलं होतं बंगाल प्लस काहीतरी की ओडिसामध्ये जी ठिकाण होती इथून इथे कलकत्ता सॉरी मद्रासमध्ये काहीतरी की बेसिकली आर्मी जी होती ती काय केली होती डिप्लॉय केली होती किंवा ट्रान्सफर केली होती इमिडिएटली. आणि तेच काहीतरी की बेसिकली फ्रेंचचं स्टेशनच नव्हतं इथं जवळपास कुठे डिरेक्टली कुठं होतं बेसिकली आपण त्याला म्हणू जर तुम्हाला माहिती असेल या साईडला काहीतरी की आपल्याला मेडागास्कर पाहायला मिळतो तिकडे फ्रेंच स्टेशन होतं आणि तिथून त्यांच्या आर्मी यायला खूपच काहीतरी की वेळ लागला होता. तोपर्यंत एंटर काहीतरी की मद्रास जे होतं ते काहीतरी की रॉबर्ट क्लायने जिंकून घेतलं होतं आणि डुप्लेला काहीतरी की हरवून टाकलेला. ओके. सो हा एक काहीतरी की त्यांना बेनिफिट जो होता तो मिळालेला होता. सेकंड थिंग जमीनदारी राईट्स.
ओके, जमीनदारी हक्क. आता पुढे जाऊन आपल्याला हे डिस्कस पण करायचं आहे सगळ्यात जास्त अमाऊंट मध्ये. आणि मे बी तुम्हाला जर माहिती असेल, कुठेतरी ऐकलं असेल तुम्ही, लास्ट टाइमला तो मी क्वेश्चन पण डिस्कस केला होता. मग ऑनलाईन जे त्यांना काहीतरी आठवत असेल तर, की रॉबर्ट क्लाइव्हला बंगालची चावी कुठे, सॉरी, भारताची चावी कुठे मिळाली होती, बंगालमध्ये. आणि डुप्ले होता ते कुठं शोधत बसलेला आहे तर साऊथला, म्हणजे काहीतरी आपण त्याला म्हणतो तिकडे खाली. ठीक आहे. याच्या पाठीमागाचं रिझन काय होतं, किंवा हा हा कोर्ट इथं स्टेटमेंट काय देतो, किंवा सांगतो काय आपल्याला, की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी, की तुम्हाला माहितीच आहे, जर एखादं साम्राज्य जर प्रस्थापित करायचं असेल तर अमाऊंट रिक्वायरमेंट काय असते, तर काहीतरी की साधन संपत्ती. आणि ही लार्ज अमाऊंट मध्ये ब्रिटिशांना कुठून मिळणार आहे, तर बंगालमध्ये. कारण का, जमीनदारीचे हक्क जातं कोणाला मिळालेले आहेत, ब्रिटिशांना. पुढे आपण डिस्कस करू, पण ते त्याला ट्विन गव्हर्नमेंट असं काहीतरी की म्हटलं गेलं होतं, दुहेरी शासन. ओके. आता याच्यामधलं दुहेरी शासन म्हणजे काहीतरी की एका साईडला लॉ अँड ऑर्डर होते. ओके, लॉ अँड ऑर्डर होते, आणि दुसऱ्या साईडला काहीतरी की रिव्हेन्यू कलेक्शन करायचं, म्हणजे जमीनदारीचा काहीतरी हक्क. ब्रिटिशर्स खूपच क्लेवर होते. त्यांनी काय केलं, इथून काहीतरी की सगळं बंगाल स्वतःच्या हातामध्ये घेतलं नाही, तर काय केलं, लॉ अँड ऑर्डर होती ती कोणाच्या हातामध्ये ठेवली, नवाबाच्या. मात्र पैशाचा जो काहीतरी की पार्ट होता, रेव्हेन्यू, तो मात्र स्वतःच्या हातामध्ये ठेवला. ओके. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जमीनदारीचे हक्क मिळालेले आहेत. त्याच्यामुळे खूप ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये काहीतरी की मिळणार आहे, ते सोनं नाणं असेल, किंवा आपण त्याला म्हणून रिसोर्सेस असतील ते कोणाला मिळणार आहेत, कंपनीला. आणि त्याच्याच जोरावरती काहीतरी की एंटर इंडिया जो असेल ते जिंकणार आहेत. डुप्लेला मात्र हे साऊथला मिळालेलं नाहीये. ओके, डुप्लेला मात्र ते साऊथला मिळालेलं नाहीये. ठीक आहे. अगेन, आता कंपनी स्वतःच इथे कोण होती, शासन करत होते. त्यांचाच काहीतरी रूल्स होता, तो एस्टॅब्लिश झाला गेला होता. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली इथे काहीतरी की व्यापार. ओके, व्यापारावरती काहीतरी की मक्तेदारी. आता इथं कंपनी स्वतःच काय करणार होती, इथं जे कोणी व्यापारी असतील, अपार्ट फ्रॉम द ब्रिटिशर्स, त्यांच्याकडून काय घेणार आहे, टॅक्स घेणार आहे, किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू कर घेणार आहे. ठीक आहे. आता इथं काय झालेलं आहे, दोन्ही पण जमीनदारीचे हक्क होते, तिथून पण पैसे मिळणार आहेत. व्यापारातून तर पैसे मिळणार आहेत, प्लस व्यापारावरती काहीतरी की लावली आहे तिथं मक्तेदारी असेल, तिथून पण पैसे काहीतरी की ब्रिटिशांना मिळणार आहेत. आणि याच पैशाचा उपयोग ते काय करतात, पुढे लावतात सगळ्या काहीतरी की इन्व्हेस्टमेंटला. आता याच्या अगोदर कंपनीची परिस्थिती कशी आहे, कंपनी इथे येते काय घेऊन, गोल्ड आणि सिल्वर घेऊन, बरोबर. याच्यातून काय करते, कॉटन आणि काहीतरी की स्पायसेस असतील ते खरेदी करते. आणि नंतर हे दोन काही कुठे विकते, इंग्लंडला किंवा युरोपामध्ये. आता कंडिशन कशी झालेली आहे, याच्या उलट झालेली आहे. कंपनीला आता गोल्ड आणि सिल्वर आणायची आवश्यकता होती का, नव्हती. कारण त्यांना इथंच मिळत होतं. ओके, इथंच काहीतरी हे मिळणार आहे. प्लस इथून जे मिळवलेलं काहीतरी की गोल्ड अँड सिल्वर असेल, बुलियन म्हणायचं त्याला बेसिकली, बुलियन. ओके. हे जे बुलियन असेल हे कुठे युज करणार आहे, इथल्या ट्रेडमध्ये, भारतामधल्या ट्रेडमध्ये. म्हणजे इथूनच पैसे काहीतरी की उपटणार आहेत, तेच पैसे पुन्हा काहीतरी की ट्रेडमध्ये लावणार आहेत. आणि त्याच काहीतरी की त्या ट्रेडमधून किंवा काहीतरी की सामान जे घेतलं ना, ते ट्रिमेंडस अशा काय म्हणून आपण काहीतरी की याच्यामध्ये अमाऊंट मध्ये काहीतरी की ब्रिटनला जाऊन विकणार आहेत ते, किंवा याच्यामध्ये युरोपमध्ये जाऊन काहीतरी की विकणार आहेत. आणि त्याच्यातून पुन्हा काहीतरी की आपण त्याला म्हणून पैसे मिळवणार आहेत. ओके. त्याच्यामुळेच कंपनीची जी स्थिती होती ना, ती काहीतरी की आपण त्याला म्हणू, किंवा आपण थोडक्यात असं म्हणून की त्यांना लॉटरी लागली. ओके. स्पायसी मध्ये काय आहे म्हणजे स्पायसी त्यांनी काय खरेदी केलं स्पाइस? स्पायसेस त्याच्यामध्ये आता बऱ्याचच होत्या, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, काळी मिरी सगळ्यात इम्पॉर्टंट होती. पेपर, ब्लॅक पेपर म्हणतो आपण त्याला. सगळ्यात जास्त जे डिमांड होते ना, ते ब्लॅक पेपरला होती. ठीक आहे. बाकी मग दालचिनी असेल, लवंग असेल, ह्या आपण काहीतरी गोष्टी दिलेल्या त्याच्यात. ब्लॅक पेपर आपल्याला माहितीच आहे कशासाठी इम्पॉर्टंट होती. आता ऍक्च्युली तिकडे सुरुवातीलाच आम्ही हे डिस्कस केलं होतं, फ्रोझन काहीतरी कंडिशन खूप असतात, आणि जे मीठ असतं, ओके, मांस असतं ना, त्याला स्टोअर करण्यासाठी काहीतरी स्पायसेस आहेत ना, ते युज केले जातात. खारे मासे वगैरे तुम्हाला माहिती असतील ना, खारे मासे ते सुकवलेले बोंबील वगैरे, त्याला पण बघा ते मसाला लावलेला असतो. त्याच्यामुळे काहीतरी की ते त्याची जी ही असते, लाईफ शेल असते ना, ती वाढते, इन्क्रीज होते. सो ऍक्च्युली तिकडे काय 12 महिने काय म्हणू आपण, 6-7 महिने काहीतरी की पूर्ण फ्रोझन कंडिशन असतं. मग त्यावेळेला ते मीठ जे असतं ना, ते काहीतरी बेसिकली इथे स्पायसेस लावून काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. आणि त्यासाठी ब्लॅक पेपरची सगळ्यात जास्त डिमांड होती. ओके. आणि ही कधीपासून आहे, मोरिन पिरियड पासून. म्हणूनच इंडियामध्ये काहीतरी की गोल्ड होतं ना, ते ड्रेन होतं, असं काहीतरी की म्हटलं जातं. म्हणजे सोन्याचा काहीतरी इकडे ओघ होता, भारतामध्ये येऊन काहीतरी की पडायचं सोनं सगळं. आणि इन रिटर्न मध्ये काय देतो, तर आपण काहीतरी की मसाले. ओके. ठीक आहे. त्याच्यासोबतच काहीतरी की आपण देतो म्हणून ब्रिटिशांचं काहीतरी काय एक हे जे होता, इमर्जन्स होता, किंवा काहीतरी की हे कंपनी, किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ब्रिटिश सत्तेची प्रस्तावना. ओके, ब्रिटिश सत्तेची प्रस्तावना.
आपण अगेन काहीतरी की सगळ्यात इम्पॉर्टंट असं काहीतरी की इम्पॅक्ट होतं किंवा काहीतरी की आपण म्हणून महत्व होतं. कारण का इथपर्यंत काहीतरी की कंपनी जस्ट कंपनी होती. ती परमिशन घेऊन काय करत होती इकडे ट्रेड करत होते. आफ्टर काहीतरी की बॅटल ऑफ प्लासी किंवा काहीतरी की प्लासीच्या युद्धानंतर कंपनी स्वतः कोणा इकडं काहीतरी की एक प्रकारचं शासन येतं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू एक सत्ता म्हणून तिथं काम करणार आहे. ओके. आणि असंही अगेन काहीतरी की म्हटलं आता याच काहीतरी की बॅटलने बेसिकली ब्रिटिश सत्तेचा जो पाया होता ना तो इथं रवला होता किंवा पाया जो होता तो काहीतरी की घातला होता. आणि याच पायावरती काहीतरी की ब्रिटिश सत्तेची जी काहीतरी की इमारत असेल ना ती उभारली जाणार आहे. ओके असंही काहीतरी की सांगितलं होतं आणि इट इज ट्रू. ओके 1000% काहीतरी की करेक्ट आहे आणि याच्यामुळेच काहीतरी की पुढे 150 वर्ष भारत जो आहे तो काहीतरी की पारतंत्र्यात जाणार आहे. ठीक आहे. आलं लक्षात सो हे झालं काहीतरी की बेसिकली बॅटल ऑफ प्लासी. पुढे बघूया बॅटल ऑफ बक्सार. ओके बॅटल ऑफ बक्सार. बक्सर 64 ला झालं होतं. येस 60 ला काहीतरी एक युद्ध झालं होतं. इन बिटवीन ऍक्च्युली तशी युद्ध बरेच आहेत पण आपण आता पुढे आलोय. छोटी मोठी काहीतरी किती युद्ध आहे त्याच्यामध्ये काहीतरी की पटकन काही इम्पॉर्टंट नाही आहे तेवढा तो प्रश्नच नाही त्याच्यावरती ऍक्च्युली. ते 60चं जे युद्ध आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारला तर कसं काय कशा पद्धतीने विचारला मेजॉरिटी कसं आहे माहिती आहे का पीवायक्यूचं जर अनालिसिस जर आपण केला ओके तर हे जे छोटे मोठे युद्ध असतात त्याच्यावरती प्रश्नच नाहीत विचारल्यात कारण ते आयोगाला पण माहिती असतात की एवढ्या अमाऊंट मध्ये किंवा काहीतरी की एवढ्या याच्यामध्ये स्केलमध्ये काहीतरी की ते जमणारच नाही विचारायला. आणि प्रश्न कसे असतात माहिती आहे का एकतर काहीतरी की मायक्रो इन्फॉर्मेशन असेल तुमचे. ओके आणि दुसरी म्हणजे काहीतरी की मॅक्रो. आता मायक्रो इन्फॉर्मेशन म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू इथे इथूनच पकडा. 1757 पासून ते पूर्ण काहीतरी की 1947 पर्यंत आपण जोपर्यंत स्वातंत्र्य होत नाही तोपर्यंत इथे जेवढ्या काहीतरी की बॅटल झाल्या त्याच्यामध्ये काहीतरी की ब्रिटिशांनी युद्धच खेळलेलं नाही आणि पूर्ण भारत जिंकलेला आहे सांगा आता जो प्रश्न आपण डिस्कस केला तो. ओके आणि मॅक्रो लेवलचे क्वेश्चन कसे असतात आता याच्यामध्ये जर आपण बघितले तर काही अशा डिसिजिव्ह बॅटल आहेत म्हणजे लास्ट टाइमला मी सांगितलं होतं निर्णायक लढाई ज्यांनी एंटायर हिस्ट्री ज्याने ती चेंज केलेलं आहे मग ती वर्ल्ड हिस्ट्री असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू भारताची हिस्ट्री असेल. सो अशा ज्या काहीतरी की बॅटल आहेत ना त्याच्यावरतीच प्रश्न येतात. बाकी राहिल्या मिसिलिनियस ज्या बॅटल आहेत ना त्याच्यावरती प्रश्न येत नाहीत. आलं लक्षात त्यामुळे तिथे हेच पकडू नका की त्याच्यावरती प्रश्न येईल आणि जरी आला तरी तो काय म्हणतात का नाही शक्यता म्हणजे खूपच कमी आहे 1% पण चान्सेस नाही आहे तिथे तशा याच्यावरती काहीतरी की प्रश्न विचारायचे. ज्या एकदमच डिसिजिव्ह आहे ज्यांनी काहीतरी की पूर्ण हिस्ट्री ती चेंज केलेली आहे तिथे मात्र काहीतरी की प्रश्न डेफिनेटली येतात. ठीक आहे बॅटल ऑफ बक्सार पुढे बघूया आपण. बक्सारची लढाई 1764. ओके 1764. तर इथे काय झालं गेलेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण आता जिथं काहीतरी की बघितलं होतं इम्पॅक्ट काय होता बॅटल ऑफ प्लासीचा. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की मीर जाफर. मीर जाफरला काय केलेलं आहे नवाब ऑफ बेंगाल बंगालचा काहीतरी की नवाब याला इथं बनवलेलं होतं. एक्सपेक्टेड काय होतं याच्याकडून की बाबा हा काय करेल तिकडे कंपनीच्या काहीतरी की अकॉर्डिंग सगळे निर्णय घेईल आणि कंपनीला बेनिफिट होईल असंच काहीतरी की वागेल. आता याला पण काहीतरी की खूप प्रेशराईज केलं जाणार आहे आणि फायनली हा स्वतःच काय करणार आहे तिकडे कुठेतरी रिवोल्ट करणार आहे 17 काहीतरी की ओके 1760 काय करणार आहे हा स्वतः उठाव करणार आहे कंपनीच्या काहीतरी की अगेन्स्ट. ओके कंपनीच्या अगेन्स्ट कारण का ते प्रेशराईज करणं काहीतरी केवढं कंपनीने सुरू केलं होतं आणि अगेन प्रायव्हेट ट्रेड जो होता तो पण काहीतरी की लार्ज अमाऊंट मध्ये सुरू केला जाणार आहे आणि याच्यासाठी सातत्याने काहीतरी की मीर जाफर जो याला काय केलं जाणार प्रेशराईज केलं तर प्रेशराईज म्हणजे काय याच्याकडून पैसे उकळायचे. ओके आणि हा पण दोन दोन किती देणार आहे त्याला पण काहीतरी तिकडे लिमिटेशन्स असणार आहेत. ओके सो ह्याच काहीतरी की सगळ्या प्रेशराईजमुळे स्वतः मीर जाफरने काय केलं होतं 1760 ला रिवोल्ट केलेला आहे कंपनीच्या काहीतरी की अगेन्स्ट. ठीक आहे ऑब्विसली त्याला जर पपेट म्हणून बसवलं होतं त्यामुळे कंपनी पण काहीतरी की जास्त इकडे टेन्शन घेणार नाही त्याला इथून काढून टाकणार आहे. ओके त्याला इथून काहीतरी की काढून टाकणार आहे आणि अगेन दुसरा जो पपेट होता तो काहीतरी इकडं रेडीच होता. ठीक आहे तो म्हणजे काहीतरी की मीर कासिम. ओके मीर कासिम. मीर कासिम तो मीर कासिम रिप्लेस द मीर जाफरला काढून येतं मीर कासिमला आता ऍज अ काहीतरी की बंगालचं नाव बनवलेलं आहे 1700 काहीतरी की 60च्या नंतर. ठीक आहे
अगेन कंपनीला काहीतरी की इथं पण काय एक्सपेक्टेड होतं की मीर कासिम काय करेल, कंपनीच्या काहीतरी की अकॉर्डिंग निर्णय घेईल. हा व्यवहार हा तर थोडासा काहीतरी की मीर जाफरच्या पण काहीतरी की पुढे निघणार आहे. ओके, मीर काहीतरी की कासिम होतो तो. इथे फर्स्ट ऑफ ऑल यांनी काय केलं, जोपर्यंत काहीतरी की आपल्याला माहिती झालं की कंपनीच्या काहीतरी की आपण जवळ राहू, तोपर्यंत काहीतरी की आपल्याला जगू देणार नाही. बरोबर, आणि सातत्याने काहीतरी की इंटरफेअर करतील. सो याच्यामुळे काय केलं, मुर्शिदाबादवरून काहीतरी की जे कॅपिटल होतं ते मुंगेरला निघालं. ओके, शिफ्टेड कॅपिटल किंवा राजधानी बदलली किंवा काहीतरी स्थलांतरित केले. राजधानी इथे स्थलांतरित. कुठून? मुर्शिदाबाद. मुर्शिदाबादवरून मुंगेर. आता हे मुंगेर आहे ते थोडंसं काहीतरी की आपल्याला आजच्या पटनाजवळ पाहायला मिळतं, आणि मुर्शिदाबाद आहे ते काहीतरी की प्रॉपर तिकडे बेंगालमध्ये पाहायला मिळतं. ओके, सो इथं जास्त अमाऊंट मध्ये काहीतरी की बेसिकली ब्रिटिशांचा इंटरफेअर होता, त्याच्यामुळे कॅपिटल आहे ते काहीतरी की त्याने तिकडे शिफ्ट केलेलं आहे मुंगेरला. फर्स्ट ऑफ ऑल ठीक आहे, कारण का एक सेफ डिस्टन्स असेल तो कंपनीपासून काहीतरी तिकडं मेंटेन करता येईल. त्याच्यासोबत अगेन एक काहीतरी की आपण त्याला म्हणू चांगला जसा काहीतरी की निर्णय काहीतरी इकडे मीर कासिम घेणार आहे, तो म्हणजे काहीतरी की दस्तकचा. एक तर काहीतरी की हा पहिला पॉईंट पाहायला मिळतो, दुसरा म्हणजे काहीतरी की दस्तकच्या संदर्भात. ओके, सेम इश्यू काहीतरी की कंटिन्यू राहिला होता, जो प्लास्टिकच्या इश्यू मध्ये काहीतरी होता तोच. दस्तक म्हणजे काहीतरी की तिथे फारुख सियाराने हे कंपनीला दिलं होतं, कंपनी काय करणार आहे, स्वतः तर त्याचा युज करणारच आहे करणार आहे, आणि स्वतः हे जे दस्तक आहे ते कोणाला विकणार आहे, लोकल काहीतरी की तिकडे ट्रेडर्सला. आलं लक्षात? म्हणजे जे इथले अरब ट्रेडर्स असतील, चायनीज ट्रेडर्स असतील, किंवा काहीतरी इथलं भारतातले व्यापारी असतील, यांना हे दस्तक काय केलं जाणार आहे, ते विकले जाणार आहेत. कोणाकडून? कंपनीकडून. आता याच्यामुळे डबल काहीतरी की लॉस होता, तो नवाबचा होत होता, म्हणजेच कोणाचा? बेंगालचा. मीर कासिमने इथे निर्णय काय घेतला, सगळ्यांनाच काय केला, तिकडे ट्रेड काहीतरी तिकडे अलाउड केला. ओके, अलाउड टू ऑल, किंवा काहीतरी की आपण असं म्हणू, अजून थोडंसं इझी जर झालं तर ते म्हणजे दस्तक जे होते ते काहीतरी की सगळ्यांनाच दिले, सगळ्यांनाच मुक्त व्यापार. ओके, मुक्त व्यापार जो होता तो काहीतरी तिकडे अलाउड केलेला आहे. म्हणजे काय की दस्तकी कन्सेप्ट होती हीच काढून टाकली त्याने तिथं, आणि जे काही सगळे टोल तिथे टॅक्स किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून कर जे घेतले जात होते ना, हे पण काहीतरी की सगळेच माफ करून टाकले सगळ्यांनाच. मग तो चायनीज असेल, अरब असेल, किंवा काहीतरी की इंडियन व्यापारी असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे आता कंपनीसाठी काहीतरी की जे दस्तक इश्यू केलेले त्याचा जो इम्पॉर्टन्स होता तो लॉस झाला गेला. अगेन कंपनीला काहीतरी की दस्तक विकून जे पैसे मिळणार होते ते पण आता मिळणार नव्हते. आणि थर्ड थिंग काहीतरी की बेसिकली आता सगळ्यांनाच इथं काहीतरी की मुक्त व्यापार दिला गेलेला होता. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होणार आहे? कंपनीच. कारण कंपनीला एक्स्ट्राचे जे पैसे मिळत होते ना ते आता तिथं मिळणार नाहीत. ठीक आहे, आणि याच्याच काहीतरी की बेसिकली अगेन्स्ट इथं मीर कासिमवरती काहीतरी की प्रेशराईज किंवा काहीतरी की त्याला त्यासाठी जबाबदार धरला जाणार आहे. फायनली आपल्याला माहितीच आहे, तो पण काहीतरी की विचारातून वैतागून जाणार आहे, आणि आलाय जे ते काहीतरी इकडे जाऊन तो मेड करणार आहे. ओके, हे कोणासोबत हे थोडंसं काहीतरी आपण इकडं डिस्कस करूया. समजलं का इथंपर्यंत? योगेश्वर, योगेश, मधुरा, गीता, अमृता. लक्षात आलं ना तुमच्या? बेसिकली काहीतरी की तिकडे, येस हो, मधुरा. हो, ओके ओके गुड. ठीक आहे, सो 1700 काहीतरी की बेसिकली 63ला ही फ्लीड फ्रॉम द बंगालमधून काहीतरी की बेसिकली तो निघून गेलेला आहे, आणि पुढे जाऊन बेसिकली काहीतरी की शुजाउद्दौला. ओके, नवाब ऑफ अवध. शुजा उद्दौला हा कोण आहे? नवाब ऑफ अवध. अवधचा हा काहीतरी की नवाब होता. आपण लास्ट टाइमला डिस्कस पण केलेला आहे कशा प्रकारे अवधमध्ये रिजनल स्टेट काहीतरी तिकडे एस्टॅब्लिश केली गेलेली होती. तो त्याच काहीतरी की पुढची असणारी जी पिढी होती ती म्हणजे काहीतरी की शुजा उद्दौला. ठीक आहे, आणि सोबतच काहीतरी की मुघल एम्पेरर शहा आलम सेकंड. शहा आलम सेकंड, मुघल बादशाह. ओके, मुघल बादशाह. ठीक आहे, त्यांच्यासोबत काय करणार आहे तिकडं तुझं? अलायन्स आहे ते काहीतरी की मेड करणार आहे, किंवा हात मिळवणी काहीतरी की करणार आहे. ओके, तो तसं बघायला गेलं तर काहीतरी की थोडा चांगला असा काहीतरी की बेसिकली मीर कासिमने घेतलेला हा निर्णय होता. ठीक आहे.
आता ऍक्च्युली यांना जाऊन तो काय सांगणार आहे की अगेन तेच आहे की जोपर्यंत आपण काहीतरी की एकत्र येऊन ब्रिटिशांना हरवणार नाही तोपर्यंत काहीतरी की बेसिकली ब्रिटिश पॉवर आहे तिथून जाणार नाही आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने किंवा काहीतरी की ग्रॅज्युअली काय करेल सगळ्यांनाच ब्रिटिशर्स काय करतील तिकडे जिंकून टाकतील किंवा काहीतरी की हरवून टाकतील. ओके, अशा प्रकारे काहीतरी की बेसिकली इकडं मीर कासिम, शाह आलम सेकंड आणि काहीतरी की शुजातवाला यांचा काहीतरी की ग्रुप किंवा काहीतरी की अलायन्स होती ती तिथं एस्टॅब्लिश केली जाणार आहे अगेन्स्ट अगेन्स्ट पूर्ण इकडे कंपनी. ओके, अगेन्स्ट काहीतरी की बेसिकली कंपनी. आलं लक्षात? इथे इथं कंपनीच्या ठिकाणी कोण आहे तर हेक्टर मनरो. ओके, हेक्टर मुनरो किंवा काहीतरी की मनरो पण म्हटलं जातं. ओके, हेक्टर मुनरो. रॉबर्ट क्लावच्या वरती काहीतरी की बेसिकली केस तिकडे स्टार्ट केलेली होती. लास्ट टाइमला मी तुम्हाला सांगितलं होतं ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, इथून ज्या वेळेला तो ब्रिटनमध्ये जाणार आहे ना तो घेऊन काहीतरी की सोनं इतक्या मोठ्या प्रमाणात गेला होता की तिकडे सगळ्यांना शॉक लागला होता. एवढं सोनं आणलं कुठून ऍज अ एक ऑफिशियल आहे. ऍक्च्युली तो क्लर्क होता, मी बी ऐकलं पण असेल तुम्ही. लिपिक होता फक्त कंपनी. हायवेवर त्याचे जे स्किल होते ना त्या स्किलवरती तो काय झाला गेला होता गव्हर्नर जनरल झाला होता. ठीक आहे, आणि एका गव्हर्नर जनरलकडे एवढी अमाऊंट बघून तिकडे ब्रिटनला पण शॉक लागला होता. त्याच्यामुळे तिकडे केस चालू झाली गेली होती आणि त्याला गव्हर्नर पदावरून काहीतरी काढलं होतं. सो इन बिटवीन काहीतरी की आपल्याला इथं हेक्टर मुनरो काहीतरी की पाहायला मिळतो. ओके, ऍक्च्युली तो परत रिटर्न येणार आहे. त्याच्यावरती केस स्टार्ट केली गेली होती पण आपल्याला माहितीच आहे करप्शन मोठ्या अमाऊंटमध्ये काहीतरी की तिकडे पैसे देऊन तो सुटला होता आणि पुन्हा काहीतरी की स्वतः कंपनी काय करणार आहे त्याला तिथे डिप्लॉय करणार आहे. तर ज्यावेळेला हे युद्ध सुरू झालेलं आहे ना त्याच ब्रिटनमध्ये काहीतरी की हा जो आहे काहीतरी की गव्हर्नर जनरल म्हणून क्लाइव्ह स्वतः काहीतरी की इंडियामध्ये येणार आहे. मात्र तोपर्यंत काहीतरी कमांडर इन चीफ कोण होतं किंवा कंपनी साईडने काहीतरी की तिकडे पार्टिसिपेशन कोण करणार आहे तर हेक्टर मुनरो. प्रिलिमचा काहीतरी किंवा क्वेश्चन आहे त्यामुळे लक्षात राहू द्या. किंवा ब्रिटिश आर्मीला लीड कोण करत होते तर कोण होता हा हेक्टर मुनरो होता. तिकडे रॉबर्ट क्लाइव्ह होता. ओके, मात्र तो ऍज अ काहीतरी की फक्त सेनानी होता. नंतर त्याच्यानंतर त्याला काहीतरी की गव्हर्नर जनरल बनवलं जाणार आणि केस स्टार्ट केली जाणार. तोपर्यंत काहीतरी की हेक्टर मुनरो ऍज अ आर्मी चीफ म्हणून काहीतरी इकडे काम करतोय किंवा या युद्धाचे काहीतरी की तिकडे आपण म्हणून तिकडे धुरा जे तो काहीतरी की सांभाळणार आहे. ओके, इथे वॉर कोर्स काय होता किंवा काहीतरी एक्झॅक्टली वॉर काय झालं गेलं होतं. सो इट वॉज अ शॉर्ट अँड डिसिसिव्ह बॅटल. ओके, एक छोटीशी अशी झाली गेलेली आणि ॲज अ निर्णय काहीतरी की बॅटल तिला म्हटलं जातं. कारण का? ओके, कारण का? आता मे बी जर तुम्हाला माहिती असेल इकडचं जर टेरेन कुठला बेंगालमधला की आपल्याला काहीतरी कशी गंगा नदी पाहायला मिळते जे काहीतरी की खाली वाहत आलेले आहे बेंगालमध्ये. आता इथून ज्यावेळेला काहीतरी की अवध आणि काय म्हणून आपण काहीतरी की शहाला. ओके, शहालम हे काहीतरी करणार आहे तिघ जण आणि इथं काहीतरी की मीर कासिम पण आहे. ते येणार आहेत आणि काहीतरी की बेसिकली गंगावरती एक छोटासा टेम्पररी काहीतरी की ब्रिज इथं डेव्हलप करणार आहेत आणि हा ब्रिज डेव्हलप करून काहीतरी की पलीकडे आणले. ओके, ऍक्च्युली हा प्लेस आहे बरं का, दोन्ही पण प्लेस आहे. ते प्लासी पण प्लेस आहे आणि बक्सर पण प्लेस आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली बक्सर या ठिकाणी दोघं तिघं पण काहीतरी की येणार आहेत. या दोघांनी काहीतरी की बेसिकली इकडे त्याला सोडूनच दिलं आहे मध्येच. ओके, वॉर ऍक्च्युली स्टार्ट झालं म्हणजे काहीतरी की वॉर स्टार्ट होणार आता मॉर्निंगला काहीतरी की वॉर स्टार्ट झालं त्याच पिरियडमध्ये शुजाउद्दौला असेल आणि काहीतरी की सोबतच शहालम असेल हे काय करणार आहे तिथून पळून जाणार आहेत. ठीक आहे, आर्मी तशीच तिथे होती मात्र हे काय करणार आहेत तिथून पळून जाणार आहेत आणि पळून जाताना यांनी काय केलं टेम्पररी जो ब्रिज इथं बांधला होता ना तो ब्रिज पण काहीतरी कडं उडवून टाकला. ठीक आहे, बिचारा हा काहीतरी की बेसिकली मीर कासिम होता तो इथं ब्रिटिशांच्या काहीतरी की हातामध्ये सापडला आणि यांची जी असणारी तिथं आर्मीची प्रेझेन्स होती त्यांच्यामध्ये काहीतरी की कुठेतरी गोंधळ उडाला. कारण का त्यांचे जे लीडर होते तेच काहीतरी इकडून निघून गेलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे सहजपणे हेक्टर मुनरोने काय केलं त्यांना हरवून टाकलेत. ओके, अगेन इथं काहीतरी असं सांगितलं होतं की जे युद्ध होतं आता ऍक्च्युली हा बक्सरचा काहीतरी की बेसिकली किल्ला आहे. त्या ठिकाणी काहीतरी की ज्यावेळेला इथं सगळ्यांनी काहीतरी की त्यांना तिथं चारी बाजूनी काहीतरी की आपण त्याला म्हणू कोंडीत घातलं होतं किंवा काहीतरी की आपण म्हणू तिथे वेडा काहीतरी की चढवला होता. त्यावेळेला आर्मी ज्या वेळेला काहीतरी की बाहेर येणार आहे ब्रिटिश आर्मी त्यावेळेला ती काहीतरी की प्रॉपर गन त्याच्यासोबतच काहीतरी की प्रॉपर इक्विपमेंट्स आणि कॅनन घेऊन काहीतरी की बाहेर येणार आहे आणि त्यांनाच बघून काहीतरी की बेसिकली हे पळाले होते असं बेसिकली काहीतरी की पुस्तकामध्ये सांगितलं पण आहे. एक वेल ट्रेन अशी काहीतरी की आर्मी जी होती ना ती यांनी काहीतरी की तिथे पाहिलेली होते. ठीक आहे, तो निर्णय काय होता हे तिघं पण जे होते ते काहीतरी की ब्रिटिशांच्या हातामध्ये तिथं हरणार आहेत. ओके, तिघं पण काहीतरी की बेसिकली ब्रिटिशांच्या हातामध्ये तिथं हरणार आहेत. राईट, आणि मग याच्यातूनच आपल्याला पाहायला मिळतं की एंटर काहीतरी की जो बंगाल असेल आणि सोबतच अवध असेल आणि सोबतच काहीतरी इकडं शहालम सोबत काहीतरी की अग्रीमेंट करून बराचसाच काहीतरी की जो भाग असेल तो काहीतरी काय सगळं ब्रिटिशांच्या खिशामध्ये जाणार आहे. सोबतच बंगाल, बिहार आणि काहीतरी की बेसिकली ओरिसा
इथलं जे नवं पद होतं ते पण प्रॉपरली आता काहीतरी ब्रिटिशांच्या हातामध्ये गेलेलं आहे. ओके. हावेवर याच्यासाठी काहीतरी एक इम्पॉर्टंट अग्रीमेंट होतं ना, ते साईन केलं जाणार आहे. दिस इज कॉल्ड एज द ट्रिटी ऑफ अलाहाबाद किंवा अलाहाबादचा तह 1765. खूपदा याच्यावरती प्रिलियम मध्ये पण आणि मेन्स मध्ये पण काहीतरी प्रश्न विचारलेला आहे. ओके. अलाहाबादचा काहीतरी ट्रह किंवा काहीतरी ट्रिटी ऑफ अलाहाबाद. सो ऍज आय टोल्ड यू, इथपर्यंत काहीतरी म्हणजे अग्रीमेंट काहीतरी साईन करत त्याच्या पिरियडमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह जो होता तो काहीतरी काय सेकंड त्याची काहीतरी गव्हर्नरशिप म्हणून इकडं अपॉइंट केला होता. ओके. रॉबर्ट क्लाइव्ह ऍज अ गव्हर्नर जनरल. ओके. ऍज अ गव्हर्नर जनरल म्हणून काहीतरी इंडियामध्ये येणार आहे आणि ऑन द बिहाफ ऑफ द कंपनी काय करणार आहे तो अलाहाबादचा काहीतरी जो तह आहे तो काय करणार आहे तिकडे साईन करणार आहे. इथे पण तो खूप क्लेवर होता. कंपनी जी होती ती खूप काहीतरी क्लेवर होती. ऍट अ टाइम काहीतरी सगळ्यांच्या सोबत एक अग्रीमेंट त्यांनी केलेलं आहे. सगळ्यांच्या सोबत काहीतरी सेपरेट सेपरेट अग्रीमेंट केलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी बेसिकली शहालम सोबत. ओके. शहालम सोबत काहीतरी आणि सोबतच काहीतरी जो शुजाउद्दौला होता त्याच्यासोबत काय करणार आहे अग्रीमेंट करणार आहे. ठीक आहे. त्याच्याही सोबतच काहीतरी दुसरी जी ट्रिटी होती किंवा त्याच्यामध्येच काहीतरी सेकंड जो पार्ट होता तो म्हणजे काहीतरी बेसिकली मीर कासिम सोबत. सो तिघांच्या सोबत काहीतरी वेगवेगळे अग्रीमेंट होते ते काहीतरी तिकडे साईन केले होते. ओके. आता तो थोडासा काहीतरी इन डिटेल काहीतरी बघायची आवश्यकता नाहीये. कारण का याच्यासाठी ऑप्शनल जर स्टेज असेल ना तर त्याच्यामध्ये डीपली काहीतरी अग्रीमेंट वरती प्रश्न विचारले जातात. आपल्यासाठी काहीतरी इम्पॉर्टंट नाहीये. प्रश्न वरच्या वरतीच काहीतरी विचारला जाईल की इम्पॅक्ट काय होता किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून महत्व काय होतं कशाचं. तर ते म्हणजे काहीतरी बॅटल ऑफ बक्सारचं किंवा बक्सारच्या लढाईचं. त्यामुळे थोडंच काहीतरी लक्षात राहू द्या. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी आपण त्याला म्हणू शुजाउद्दौला सोबत काय केलेलं आहे तर काहीतरी आपण त्याला म्हणत येते एक इम्पॉर्टंट असा जो टूल आहे किंवा पॉलिसी आहे ना ती कोणाला प्रोव्हाइड केली जाणार आहे शुजाउद्दौलाला. अवध सोबत. ओके. अवध सोबत त्याला तैनाती फौजेचा करार. ओके. तैनाती फौजेचा करार. इंग्लिशमध्ये त्याला अजून एक काहीतरी बेसिकली वर्ड आहे तो आठवला तर मी तुम्हाला सांगतो. ओके. तैनाती फौजेचा काहीतरी करार जो आहे तिथं काही कोणासोबत केला जाणार आहे शुजाउद्दौला सोबत म्हणजेच काहीतरी अवध. आणि आय थिंक रिसेंटली 2024च्या काहीतरी कंबाईनचा हा प्रश्न आहे की पहिली अशी कोणती काहीतरी आपण त्याला म्हणू ही रिजिम होती किंवा काहीतरी किंग होता ज्यांनी तैनाती फौज काहीतरी स्वीकारलेली होती. सो इट वॉज अ शुजाउद्दौला अवध. अवधचा काहीतरी नवाब आहे. याच्यामध्ये काय असतं बेसिकली पुढे जाऊन आपण डिस्कस करू पण इथं थोडक्यात मी सांगून देतो की कंपनी काय करणार आहे जो कोणी काहीतरी तिथला शासक असेल जो हरला असेल किंवा काहीतरी सरळ सरळ त्यासोबत अग्रीमेंट केलं जायचं की आम्ही तुम्हाला सैनिक प्रोव्हाइड करतो कशासाठी की इंटरनल सॉरी आउटरनल कोणी पण तुमच्यावरती जर अटॅक करेल ना तर ही जी आमची फौज आहे तुमच्या इथं प्रेझेंट असणारी ती काय करेल तुमचं संरक्षण करेल. ठीक आहे. समजलं. त्याच्या पुढे काय ही जी ब्रिटिश फौज आहे हिचे पैसे कोण देणार तर ते स्वतः काहीतरी जो किंग आहे ना तो पैसे देणार. आलं लक्षात. ही सेकंड स्टेज असायची आणि थर्ड स्टेज काय जर समजा तो किंग आहे ना तो ह्या तैनाती फौजेचे काहीतरी पैसे देण्यामध्ये कुठेतरी असफल झाला तर कंपनी त्याला काय करायची कर्ज द्यायची. हे झालं थर्ड स्टेज. ठीक आहे. आणि फोर्थ स्टेज काय असायची जर कर्ज द्यायला पण काहीतरी ती व्यक्ती तिथं कुठेतरी फेल ठरली तर मग काय करायचं जी जागा असेल ती काहीतरी सरळ सरळ कंपनी लाटून घ्यायची किंवा कंपनीच्या हातामध्ये द्यायची. सो अगेन तेच विदाऊट एनी वॉर आणि काहीतरी विदाऊट एनी अमाऊंट सगळा जो काहीतरी एरिया जो आहे ना तो कोणाच्या हातामध्ये गेलेला आहे ब्रिटिशांच्या. आता इथं इथे शुजाउद्दौलाने हे काय एक्सेप्ट केलं तर काहीतरी एकतर मराठा त्यांचे काहीतरी सतत काहीतरी तिकडे म्हणून अटॅक जे होते ना ते काहीतरी होत होते. ओके. सो याच्यासाठी तो काय करणार आहे इथे कंपनी सोबत काहीतरी हा जो काहीतरी करार आहे ना तो ऍक्सेप्ट करणार आहे आणि बराचसाच काहीतरी जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो सरळ सरळ त्यांनी काय केलेला आहे तिकडे कंपनीला देऊन टाकलेला आहे. सो अल्टिमेटली कंपनीला ड्युएल बेनिफिट झाला. हे थोडंसं इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करू कारण त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. तुमच्या कोर एरियामध्ये ओके कोर एरियामध्येच काहीतरी बेसिकली ब्रिटिश आर्मी येणार आहे. सेकंड थिंग याच्यामध्ये अजून एक पॉईंट होता मी सांगायला विसरलो. जो कोणी हे ऍक्सेप्ट करेल ना तिथे त्याच्या काहीतरी दरबारामध्ये किंवा काहीतरी त्याच्या कॅपिटलमध्ये एक ब्रिटिश ऑफिसर यायचा. ओके. एक ब्रिटिश ऑफिसर काहीतरी तिकडे कंपल्सरी असायला. ठीक आहे. आणि जेव्हा हा इथला जो किंग आहे ना हा आउटसाइड कोणासोबत पण अग्रीमेंट करेल किंवा ट्रेड करेल किंवा काही करेल याच्या संदर्भात सगळी जी इन्फॉर्मेशन असेल ना हे रिजंटला इथं देणं कंपल्सरी असायचं. हा ब्रिटिश रिजंट असायचा.
या किंगला सगळी इत्थंभूत इन्फॉर्मेशन हिला देणे आवश्यक असायची. याच्यामुळे काय व्हायचं की कुठलाही निर्णय येणे घेतला ना त्याची सगळी इन्फॉर्मेशन इथं ब्रिटिशांना ऑटोमॅटिकली मिळून जायची. आलं लक्षात? तो असं एक क्लेवर किंवा काहीतरी की आपण म्हणू खूपच इम्पॉर्टंट असणारी काहीतरी की पॉलिसी होती. त्यानं ते काहीतरी की फोर्स. ठीक आहे. शाह आलम सोबत काय केलेलं आहे ट्रिटी आता? ओके, रॉबर्ट क्लाइव्हने काहीतरी की बेसिकली शाह आलम. सेकंड. ओके, शाह आलम सेकंड. कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसा. बंगाल, बिहार आणि ओरिसाचं काहीतरी की बेसिकली नवाबपद जे होतं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू रेव्हेन्यू. कर गोळा करण्याचे अधिकार. ओके, आणि सोबतच काहीतरी की निजामत. निजामतीचे अधिकार. ठीक आहे, हे मिळवलेले आहेत. आलं लक्षात? शाह आलम सोबत काहीतरी अग्रीमेंट केलेलं आहे सेपरेट. हे आपण इकडे बघितलं. इथे काय केलं होतं फर्स्ट ऑफ ऑल बंगाल, बिहार आणि ओरिसाचं काहीतरी की कर गोळा करण्याचा काहीतरी की अधिकार मिळवलेला आहे म्हणजे काहीतरी काय नवाबशिप. ठीक आहे, आणि सोबतच काहीतरी की निजामत. आता नवाब आणि काहीतरी की निजामत किंवा काहीतरी की निजामत याच्यामध्ये डिफरन्स काय होता? तर इथं पकडा हे रेव्हेन्यू होतं, कर गोळा करायचा अधिकार, आणि निजामत काहीतरी काय लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं. हे दोन काहीतरी की वेगवेगळे अधिकार होते. निजामत म्हणजे लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि प्रशासन काहीतरी तिकडे मेंटेन करायचं, म्हणजे तुमची पोलीस असेल आणि तिथलं प्रशासन असेल ते. आणि नवाबपद म्हणजे काहीतरी की रेव्हेन्यू, कर गोळा करण्याचा अधिकार. तो शाह आलम सोबत काहीतरी की अग्रीमेंट साईन करून काय केलेलं आहे, हे जे काहीतरी की इथले अधिकार आहेत ते काहीतरी की मिळवले, आणि सोबत निजामतीचे पण काहीतरी की अधिकार मिळवलेले आहेत. ठीक आहे. तिसरं अग्रीमेंट होतं ते कोणासोबत होतं? मीर कासिम सोबत. ओके, मीर कासिम. आता इथं पण कंपनीने मीर कासिमला काहीतरी तिथून काढून टाकलेलं नाहीये. ठीक आहे, इथे काय केलं त्यांनी? ड्युअल गव्हर्नमेंट. ओके, ड्युअल गव्हर्नमेंट किंवा काहीतरी त्याला असं दुहेरी शासन व्यवस्था म्हटलं जातं. आणि याच्यामुळेच काहीतरी की एंटायर जो बंगाल जो असेल ना, जो काहीतरी काय पॅलेसेस ऑफ काहीतरी की तिकडं सिटी म्हणून ओळखला जात होता, त्याची पूर्णपणे दुरावस्था होऊन जाणार आहे. ठीक आहे, याच काहीतरी की बेसिकली व्यवस्थेमुळे. आता इथे फर्स्ट ऑफ ऑल काय केलं की निजामतीचा जो अधिकार होता किंवा निजामतीचं काहीतरी की जे वर्क होतं ना ते कोणाला दिलेलं आहे इथं? मीर कासिमला दिलेलं आहे कंपनीने. ऍक्च्युली मिळालं कोणाला होतं? ते कंपनीला मिळालं होतं, पण कंपनीला माहिती होतं की लॉ अँड ऑर्डर आपल्याला हातात घ्यायची नाही, कारण आपण का पैसे खर्च करत बसायचे. स्वतः काय करेल तिकडे निजाम आहे ना, तो काहीतरी सॉरी जो नवाब आहे तो बघेल. सो निजामतीचा अधिकार जो होता तो कोणाच्या हातामध्ये दिलेला आहे? मीर कासिमला. आणि स्वतःकडे काय ठेवलेलं आहे? नवाबपद, म्हणजे काहीतरी त्याचं पैसे. ठीक आहे. तर ऍज अ क्लेवर काहीतरी आपण त्याला म्हणून माइंड जो आहे ना तो इथं रॉबर्ट क्लार्कचा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. कारण का निजामात जर तिथे लावायचे असेल तर काहीतरी की पैसे जाणार. ठीक आहे, आणि ते पैसे काहीतरी की त्यांना खर्च करायचे नव्हते, कारण टोटली काहीतरी की प्रॉफिट आणि पैसे मिळवणे हेच त्यांच्या काहीतरी की डोक्यात होतं. राहिलं काहीतरी की फक्त आपण इथून काय करायचं? व्यापार करायचा आणि काहीतरी इथून टॅक्स द्यायचा. ठीक आहे. प्रॉब्लेम काय होणार आता ह्या दुहेरी काहीतरी की गव्हर्नमेंटचा? निजामतीचे अधिकार मीर कासिमकडे होते आणि निजामात काहीतरी की इम्प्लिमेंट करायला कशाची आवश्यकता होती? कॅश किंवा पैसे असतील ते. आणि ते ऍक्च्युली त्याच्याकडे नव्हतेच, कारण पैशाचा व्यवहार कोणाकडे गेला होता? कंपनीकडे. आणि हे पैसे पुरवणारच नाहीत, त्याच्यामुळे इथून पुढच्या काहीतरी की म्हणून त्याला जोपर्यंत काहीतरी की हा येणार नाही त्यामुळे आपण त्याला हे हम्म, पुढे जाऊन मी सांगतो, पण थोडंसं मला तरी कॉल झाला तर वॉरन हेस्टिंग जो येणार आहे ना, तो येऊन पुढे काय करतो बेसिकली की जी काहीतरी की दुहेरी प्रशासन व्यवस्था जी होती तिकडे ड्युअल गव्हर्नमेंट होतं ना ते काढून टाकणार आहे. कारण एकदम काहीतरी की बंगालची जी स्थिती होती ती लयाला जाणार आहे. ओके. चोरीमारी असेल, दरोडे असतील आणि काहीतरी की लूटमार असेल, हे खूप लार्ज अमाऊंटमध्ये वाढणार आहे. कारण हे पूर्णपणे लॉ अँड ऑर्डर असेल ते पूर्णपणे कोलॅप्स होणार आहे तिथे. ठीक आहे. सो हे थोडंसं काहीतरी की आपल्याला इम्पॉर्टंट असं काहीतरी की पाहायला मिळतो कशाचा? अलाहाबादच्या काहीतरी की तहाचा. लिहून घेतलेला ना? योगेश्वर, योगेश, माधुरी, गीता, अमृता समजलं का? एकदा सांगा. काही डाऊट असेल त्याच्यामध्ये तर मला सांगा. इज एनिथिंग हिअर स्टील सो फार? येस, व्हेरी गुड.
ओके अमृता बोल. हे आपण डिस्कस करू एक मिनिटं. पहिल्यांदा हे लिहून घ्या. हे डिस्कस करू आपण. दुहेरी शासन व्यवस्था काय होते किंवा काय नाही. हे झालं का मला सांगा, म्हणजे आपण तिथे ते ड्युअल गव्हर्नमेंट बघू एक्झॅक्टली काय होतं किंवा काय नाही. प्रिलिमला तर इथून प्रश्न येणं खूपच कठीण आहे. हावेवर हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे बरं का. याच्यावरती प्रश्न रिसेंटलीच विचारलेले आहेत. कंबाईन मध्ये पण आहे, राज्यसेवेमध्ये पण आहे. आणि अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं, हा सगळा जो पार्ट आहे मेनचा पार्ट आहे. मोस्ट प्रॉब्लेम ओके. कारण कंटिन्यू याच्यावरती काहीतरी प्रश्न विचारलेले आहेत. पुढे बघूच आपण इथं. शेवटला मग तो काय होता, बॅटल ऑफ पावसाचा इम्पॉर्टन्स. ठीक आहे, हे बघूया दुहेरी व्यवस्था काय होते. इथे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलीच आहे, तरी पण थोडंसं काहीतरी बघून घेऊया एक्झॅक्टली काय होतं किंवा काय नाही. दुहेरी प्रशासन. ओके, दुहेरी प्रशासन. त्याच्या मगाशीच आपण काहीतरी डिस्कस केलं होतं. जो अग्रीमेंट काहीतरी डिफरंट अलाहाबादचा तो होता ना, तसंच काहीतरी ऍक्च्युली हा इम्पॅक्ट होता. ड्युअल गव्हर्नमेंट ऑफ बंगाल. तो 1765 ते 1772. ओके, 1772 या पिरियड पर्यंत काहीतरी बेसिकली बंगाल. ओके, बंगाल या पिरियड मध्ये काय केलं जाणार आहे, हे जे ड्युअल गव्हर्नमेंट होतं किंवा दुहेरी प्रशासन होतं ना, ते इम्प्लिमेंट केलं जाणार आहे किंवा राबवलं जाणार आहे. ओके, इम्पोज बाय किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू इंट्रोड्यूस बाय रॉबर्ट क्लाइव्ह. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह यांनीच बेसिकली काहीतरी की ही जी प्रशासन व्यवस्था होती ती काहीतरी आणलेली आहे. आणि पुढे जाऊन काहीतरी की इथे 1772 वॉरन हेस्टिंग याच्यावरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे बरं का. वॉरन हेस्टिंग्स याच्याद्वारे काय केलं जाणार आहे, याला अबॉलिश केलं जाणार आहे. अबॉलिश म्हणजे काढून टाकलं जाणार आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की बंगाल तिकडे दुरावस्था होणार आहे. ड्युअल सिस्टम असं का म्हटलं गेलं होतं, तर इथे मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलं होतं. एक म्हणजे काहीतरी की नवाब ऍज अ काहीतरी की रेव्हेन्यू किंवा कर गोळा करणे याचा काहीतरी की बेसिकली अधिकार होता. आणि दुसरं म्हणजे निजामते किंवा निजामत. याचं मिनिंग काय होतं, तर काहीतरी की पोलीस आणि काहीतरी की प्रशासन. पोलीस आणि प्रशासन. ओके, पोलीस आणि काहीतरी की प्रशासन. आता इथला याचा जो काहीतरी की बेसिकली अधिकार होता, तो कंपनीने कुठे ठेवला होता, स्वतःच्या हातामध्ये. ओके, स्वतःच्या हातामध्ये. आणि याच्यासाठी कंपनी काय करणार आहे, अगेन इथे पण काहीतरी की स्वतः न जाता ऍज अ डेप्युटी दिवाण किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू डेप्युटी नवाब. ओके, डेप्युटी नवाब इथं काहीतरी की हे केलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे. कारण का कंपनीने काहीतरी की पोर्तुगीजांच्याकडून काहीतरी की चांगला काहीतरी की आपण त्याला म्हणू धडा घेतला होता. पोर्तुगीजांनी काय केलं की सरळ सरळ येऊन इथे इंटरफेअर करायला सुरू केलं. मग ते प्रशासन व्यवस्था असेल किंवा समाज असेल किंवा त्याला आपण हे म्हणून धर्म व्यवस्था असेल, या सगळ्यांच्या याच्यामध्ये पोर्तुगीजांनी काय केलं होतं, स्वतः येऊन काहीतरी की तिकडे इंटरफेअर केला होता. आणि त्याच्यामुळे त्यांना लार्ज अमाऊंट मध्ये रिजिस्ट झालेला आहे, विरोध झाला होता. हे मात्र कंपनीतून शिकलेले होते. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं, पूर्ण सत्ता जोपर्यंत काहीतरी की हातामध्ये येत नाही, म्हणजे कधी 1857 पर्यंत
जे काही असेल ना ते काहीतरी की ऍज अ पडद्याच्या आडूनच केलेलं आहे, स्वतः कधीच ते फ्रंटला आलेलं नाही. ओके. इथं ज्या वेळेला 1857चा उठाव होणार आहे ना त्यावेळेला पण त्यांना एकदम स्पष्टपणे कळणार आहे की आपण जर इंटरफेअर केलं ना तर काहीतरी की पुन्हा अशा प्रकारचं काहीतरी की उठाव होईल. त्याच्यामुळे आपण कधीच फ्रंटला यायचं नाही. ओके. सो इथं काय केलं त्यांनी, दोन डेप्युटी नवाब जे होते ना ते काहीतरी इकडं अपॉइंट केलेले आहेत. एक म्हणजे काहीतरी की सीताब राय. सीताब राय हा बंगालमध्ये काहीतरी अपॉइंट केला होता. ओके. बंगालमध्ये काहीतरी केला अपॉइंट केला होता. कशासाठी? तर अगेन तेच ऑन द बिहाफ ऑफ द कंपनी हा काय करेल तिथे कर गोळा करेल. ठीक आहे. आणि दुसरा म्हणजे काहीतरी की मोहम्मद रजा खान. मोहम्मद रजा खान. ओके. हा बेसिकली काहीतरी की ओरिसा आणि काहीतरी की तिकडे याचा अवधचा जो पार्ट असेल ना तिथे काहीतरी गेलं इथं अपॉइंट केला होता. अवध आणि काहीतरी की ओरिसात असणारा पार्ट असेल तिकडे. त्या इलाक्यामधला काहीतरी की वॉट एव्हर जो हे असेल कर असेल ना तो काय करेल मोहम्मद रजा खान काय करेल तिकडे कलेक्ट करेल. ओके. ऑन द बिहाफ ऑफ द कंपनी. ओके. ऑन द बिहाफ ऑफ द कंपनी अशा प्रकारे. ठीक आहे. राहिलं मग काहीतरी की बेसिकली निजामतीचा अधिकार हा पूर्णपणे काहीतरी की बेसिकली इकडं नवाबाच्या हातामध्ये म्हणजे काहीतरी की फक्त ऍज अ नाव म्हणून ज्यासाठी ठेवला गेला होता त्याच्या हातामध्ये काहीतरी की दिलं गेलं होतं. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय झाला जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं त्याच प्रकारे निजामत राबवण्यासाठी पैसे लागणार होते. पैसे मात्र काहीतरी की नवाबाकडे नसणार आहेत कारण का हे सगळं कंपनीने स्वतःच्या हातामध्ये घेतलं होतं. आणि इथून जो काही सगळा पैसा मिळवणार आहे ते कशामध्ये लावणार आहेत? व्यापारामध्ये. ओके. व्यापारामध्ये. आणि पुढे काहीतरी की फर्दर जे कंपनीचं एक्सपान्शन आहे किंवा कन्सोलिडेशन असेल आपण ऍक्च्युली तोच पॉईंट आहे इथे डिस्कस करतोय. कंपनीची काहीतरी की स्थापना आणि कंपनीचं काहीतरी की पुढचं एक्सपान्शन. ओके. एस्टॅब्लिशमेंट अँड कन्सोलिडेशन ऑफ ब्रिटिश एम्पायर इन इंडिया तोच काहीतरी की बेसिकली चॅप्टर आपण इथे डिस्कस करतोय. सो इथून मिळणारा सगळा पैसा तिथं पुढे व्यापारात लावणार आहे आणि व्यापाराचा पैसा काहीतरी की पुढे सगळं प्रशासन वाढवण्यासाठी किंवा काहीतरी की सत्ता प्रस्थापनेसाठी काहीतरी की पूर्ण भारतभर युज केला जाणार आहे. ओके. सो दिस इज द ड्युअल गव्हर्नमेंट किंवा काहीतरी की दुहेरी प्रशासन व्यवस्था. ठीक आहे. पुढे जाऊन 1772ला वॉरेन हेस्टिंग ज्यावेळेला येतो ना त्यावेळेला हा काहीतरी की दुहेरी प्रशासन व्यवस्था ती काढून टाकणार आहे. कारण खूप काय म्हणू आपण बंगालची जी कंडिशन होती ती काहीतरी की पूर्णपणे इथं बिघडलेली होती त्याच्यामुळे. समजलं का? गीता, अमृता तुम्हाला समजलं का? दुहेरी प्रशासन व्यवस्था. योगेश्वर, योगेश, माधुरी. येस, व्हेरी गुड. ठीक आहे. याच्यावरती पण प्रिलिम मध्ये ऍक्च्युली प्रश्न विचारलेला आहे की यांच्यावरती दोन डेप्युटी नवाब जे होते ते ऍक्च्युली कोण इथे अपॉइंट केलेले होते? रॉबर्ट क्लाइव्हने. ठीक आहे. आणि बाकी मग मेन्स मध्ये पण प्रश्न विचारलाय हावेवर इट वॉज द इम्पॅक्ट ऑफ द बॅटल ऑफ प्लासी. सॉरी बक्सारचाच काहीतरी काय इम्पॅक्ट होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण लिहिणं थोडंसं काहीतरी की ऍज अ मस्ट बनतं येतं. बघूच आपण इथं इम्पॅक्ट किंवा काहीतरी की तिकडे महत्व काय होतं. बक्सारच्या लढाईचे महत्व. सिग्निफिकन्स ऑफ द बॅटल ऑफ बक्सार. ओके. सिग्निफिकन्स ऑफ द बॅटल ऑफ बक्सार. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की आपण त्याला म्हणू ब्रिटिश सत्तेची काहीतरी की पूर्णपणे स्थापना. ब्रिटिश सत्तेची स्थापना. ठीक आहे. ब्रिटिश सत्तेची स्थापना. कन्सोलिडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर. ओके. कन्सोलिडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर एक्झॅक्टली हे काय होतं? एक काहीतरी की व्यापारी कंपनी म्हणून काहीतरी की तिथं भारतामध्ये आले होते. 1700 काहीतरी की 64ला सॉरी 1700 काहीतरी की तिकडं 57 एक काहीतरी की युद्ध करणार आहे तिथं आणि काहीतरी की स्वतःचा पाय तिथं काहीतरी की रोवणार आहे. आणि याच पायाला काहीतरी की पुढे भक्कम करण्याचं जे काम होतं ते कोणी केलं होतं? ब्रिटिश सॉरी बक्सरच्या काहीतरी की बेसिकली युद्धाने. सो ब्रिटिश सत्ताची जी काहीतरी की एक्झॅक्टली स्थापना जी होती ना ती इथं बक्सरच्या काहीतरी की वॉरने केलेलं आहे किंवा काहीतरी की बक्सरच्या लढाईने केलेली आहे. ओके. सो कंपनी टू काहीतरी की रुलर एक कंपनीपासून फायनान्शियल कंट्रोल. आता एंटर काहीतरी की तिकडे आपण म्हणू बंगाल असेल, ओरिसा असेल आणि काहीतरी की अवध असेल. इथे स्वतः कंपनीचं काहीतरी की आपण त्याला म्हणू वित्तीय किंवा काहीतरी की फायनान्शियल कंट्रोल किंवा नियंत्रण जे होतं ना ते एस्टॅब्लिश झालं गेलं होतं. स्वतः कंपनी जो इथून काय करणार आहे पैसा मिळवणार आहे किंवा काहीतरी की कर जो आहे तो काहीतरी की गोळा करणार आहे.
आणि त्या करासाठी काहीतरी असणारे जे नियम असतील ते पण स्वतः कोण बनवणार आहे? कंपनी बनवणार आहे. मग आता इथे आपल्याला माहितीच आहे आणि पुढे जाऊन आपण डिस्कस पण करायचं आहे की इम्पॅक्ट ऑफ द ब्रिटिश रूल इन इंडिया सगळ्यात जास्त आणि काय म्हणून आपण काहीतरी की मोस्ट प्रोबेबल असणारा क्वेश्चन डेफिनेटली कमिंग येणारी जी एक्झाम असेल ना त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला म्हणजे विचारलाच जाईल. GS 1 साठी ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम. ओके, भारतावरील परिणाम. तो सगळ्यात मोठा काय म्हणू आपण सगळ्यात ट्रेमेंडस असा काहीतरी की जो इम्पॅक्ट आहे ना तो काय असणार आहे? तर शेतीवरील काहीतरी कराचा बोजा. ओके, शेतीवरील कराचा बोजा. आता इथंपर्यंत कोणीही असेल परकीय आक्रमण करणारे असतील किंवा काहीतरी की इथले लोकल रुलर्स असतील हे 16 to 112 काहीतरी कर लागणार आहेत. ब्रिटिशर्स मात्र काय करणार आहेत? 50% सरळ सरळ आणि इव्हन काहीतरी की 60 आणि 70% काहीतरी की कर जो आहे तो लागणार आहे. इथं काय होतं की ओव्हरऑल तुमचं जो प्रोडक्शन आहे त्याच्यातला 16 किंवा 112 पार्ट आम्हाला द्या, बस झालं. इथे मात्र काहीतरी की 50, 70 आणि 60% काहीतरी की कर जो आहे तो ब्रिटिशर्स मिळवणार आहेत आणि याच्यामुळेच काहीतरी की भारत जो आहे तो पूर्णपणे काहीतरी तिकडे आपण म्हणून गरिबीमध्ये ढकलला जाणार आहे. ओके. देन शिफ्ट ऑफ पॉवर किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू सत्तेचे स्थलांतर. सत्तेचे स्थलांतर. आता एक्झॅक्टली हे काय होतं तो आपण इथं बघितलं बॅटल ऑफ काहीतरी की बक्सारमध्ये शाह आलम सेकंड जो आहे तो काहीतरी की हारला होता ब्रिटिशांच्या हातून. पळून जाणं म्हणजे काहीतरी की एक प्रकारे हारणंच होतं आणि काहीतरी की तिकडे तह जो होता अलाहाबादचा तो पण काहीतरी की त्याने तिथे स्वीकारला होता. तह स्वीकारणं म्हणजे काहीतरी की तुम्ही डिफीट झालेला आहे हे तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे. ओके, सो इथं काय झालेलं आहे? सत्तेचे काहीतरी की स्थलांतर. आता इथं कंपनी जे आहे तिच्या अंतर्गतच कोण केला गेला होता? भारताचा बादशाह गेला होता. त्याच्यामुळे काहीतरी की आपण त्याला म्हणू कंपनीचंच काहीतरी की राज्य जे होतं ते दिल्लीपर्यंत काहीतरी की पोहोचलं होतं इनडिरेक्टली. डायरेक्टली तर नव्हती तिथे कंपनी, पण इनडायरेक्टली काहीतरी की तिची जी सत्ता होती ती काहीतरी की दिल्लीपर्यंत पोहोचलेली होती. सो असं काहीतरी की म्हटलं जातं की बक्सरच्या युद्धाने काय केलेलं आहे? सत्तेचे स्थलांतर तिथे पूर्णपणे केलेलं आहे. सेम अवधचा जो नवाब आहे शुजाउद्दौला तो पण ब्रिटिशांच्या केशामध्ये गेलेला आहे आणि स्वतः मीर कासिम म्हणजे बंगालचा नवाब होता तर काहीतरी की ऑलरेडीच गेलेला होता. ठीक आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे ईस्टर्नची सत्ता असेल, ईस्ट साईडची सत्ता असेल आणि एवढा दिल्लीपर्यंतचा काहीतरी की जो सगळा हे असेल सत्तेचा जो काहीतरी की भाग असेल ना त्याचं स्थलांतर झालं गेलं आहे. हे सगळं ब्रिटिशांच्या काहीतरी की हातामध्ये गेलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे 4 नंबरचा त्याला आपण काहीतरी काय म्हणू शकतो याचा ब्रिटिश सैन्याचे महत्व. ओके, ब्रिटिश सैन्याचे महत्व. आता हा पण काहीतरी की आपण त्याला म्हणू एक इम्पॉर्टंट असं महत्व होतं किंवा इम्पॅक्ट होता कशाचा? बॅटल ऑफ काहीतरी की बक्सारचा. ते म्हणजे काय की इथपर्यंत काहीतरी की आपल्याला पाहायला मिळालं होतं की एवढे मोठ्या प्रमाणात युद्ध झाली आणि काहीतरी की ट्रिमेंडस अशा अमाऊंटमध्ये काहीतरी की जे सैन्य आहे, भारतीय काहीतरी राजांच्याकडे ते सगळे काही पडले होते तर फोल ठरले होते किंवा आपण त्याला म्हणून फेल ठरले होते. कोणाच्या अगेन्स्ट? ब्रिटिशांच्या. एकदम काहीतरी की आपण म्हणून असं मुठ्ठीभर असणारे काहीतरी की जे ब्रिटिशर्स होते ना त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या अमाऊंट मधले काहीतरी की जे सैन्य असतील त्यांना हरवलं होतं. आता याच्या पाठीमागचं रिझन काय होतं पुढे आपण जाऊन ते डिस्कस पण करणार आहोत. थोडक्यात काहीतरी की इकडे त्यांची ट्रेन आणि डिसिप्लिन अशी काहीतरी की आर्मी होती. कोणाची? ब्रिटिशांची. सोबतच काहीतरी की जे इक्विपमेंट होते ते पण कसे होते? एकदम पॉवरफुल होते. त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन कास्ट बेस्ड काहीतरी की जो इश्यू होता ना तो ब्रिटिश काहीतरी की आर्मीमध्ये अजिबात नव्हता. ओके, अबोलिश किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून ऍब्सन्स ऑफ कास्टिझम. तेच अगेन जर आपण इंडियन काहीतरी की आर्मी बघितलं तर त्याच्यामध्ये कास्टिझम खूप लार्ज अमाऊंट मध्ये होतं. आता तिथे ज्यावेळेला काहीतरी की आपण बघतो राजपूत असतील ते काहीतरी की हारलेले आहेत. मराठा आर्मीमध्ये शिवाजी महाराजांच्या पिरियड मधली नाही पुढची म्हणजे काहीतरी की आपण पेशवा पिरियड मध्ये बघतो ती पण का हारलेली आहे? तर अगेन तेच कास्ट बेस इश्यू. ठीक आहे. आणि अगेन काहीतरी की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फायनान्स. ओके, फायनान्स किंवा वित्तीय काहीतरी की त्याला आपण म्हणू रिसोर्सेस. कंपनीकडे काहीतरी की ढीगभर पैसा होता युद्ध करण्यासाठी. इथे काय म्हणू आपण त्याला इंडियन काहीतरी की जेवढे किंग असतील ना त्यांच्याकडे पैसे होते का? पैसे होते, मात्र ते कुठून मिळायचे? तर युद्धातूनच. पुढे आपण तेही डिस्कस करू की या पिरियड मधले जे इंडियन किंग्स होते वॉट एव्हर लोकल असतील किंवा काहीतरी की बादशाह असतील त्यांचा सोर्स काय आहे? ओके, सोर्स काय? तर तो सोर्स काय आहे? मी येणार आणि तुम्हाला लुटणार आणि तुम्ही उद्या येणार आणि मला लुटणार आणि हीच काहीतरी की टोटली आपली इकॉनॉमी होती किंवा आपली जी इकॉनॉमी होती ती कशावरती डिपेंड होती? युद्धावर. आता मराठा जेवढे काहीतरी की आपण त्याला म्हणून इनफेमस का झाले गेले होते ते त्याच्या पाठीमागे रिझन असे होते की इथून साऊथ मध्ये जाऊन ते लुटणार आहेत, इथून नॉर्थ मध्ये जाऊन ते सगळ्यांना लुटणार आहेत. त्याच्यामध्ये काय झालं होतं थर्ड बॅटल ऑफ पानिपत होतं, त्याच्यामध्ये कोणीच त्यांना मदत करायला येणार नाही. कारण तुम्ही सातत्याने जर काहीतरी घेऊन अटॅक करताय तर उद्या येऊन तुम्हाला मदत कोणीच करणार नाही.
आता याच्या पाठीमाग प्रॉब्लेम काय होता, तर तुमची जी इकॉनॉमी होती ती पूर्णपणे कशावरती डिपेंड होती, युद्धावर. कारण ट्रेड याच्यासाठी तुम्ही इम्पॉर्टन्स दिला नाही, इंडस्ट्रीसाठी तुम्ही इम्पॉर्टन्स दिलेलाच नाही. ब्रिटिशांचं मात्र काहीतरी की हे सगळंच होतं. ट्रेड पण होता, इंडस्ट्रीज पण होत्या, आणि इव्हन कर्ज होता तो पण मिळत होता, आणि व्यापारातून काहीतरी की बेसिकली टोल पण त्यांना लार्ज अमाऊंट मध्ये मिळत होता. ओके, त्याच्यामुळे काहीतरी सांगितलं आता ब्रिटिश सैन्याचं काहीतरी की महत्व जे होतं ते समजलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, बॅटल ऑफ बक्सर येतं. बक्सरचा ऍक्च्युली हा किल्ला आहे. इथून ज्यावेळेला सैन्य बाहेर आलं होतं ना, त्यावेळेला ते कसं आलं होतं, एकदम प्रॉपर अशा काहीतरी की मार्चिंग मध्ये. कॅनन पुढे येणार आहे, कॅननचा असं काहीतरी की बेसिकली एक सर्कल होता तो बनवणार आहे. त्याच्या पाठीमागे बंदूकधारी होते, आणि त्याच्या पाठीमागे काहीतरी काय शॉट घेतलेली एक सैन्याची काहीतरी की तुकडी जी होती ना ती पाहिलेली होती. आणि हे बघूनच शहा आलम वगैरे सगळे पळून गेले होते. ठीक आहे. त्याच्यासोबतच काहीतरी की लास्टचा जो पॉईंट आपण इथे डिस्कस केला होता तो म्हणजे दुहेरी प्रशासन. ओके, दुहेरी प्रशासन व्यवस्था. त्यातच आपण इथं काहीतरी डिस्कस केलेली आहे, आणि ती पण काहीतरी एक इम्पॉर्टंट महत्व मानलं जातं. कशाचं? तर काहीतरी बॅटल ऑफ बक्सर किंवा बक्सरच्या युद्धाचा. ठीक आहे. बेंगालवरती हे काय करणार आहे, रॉबर्ट क्लाइव्ह तर याला हे करणार आहे, इम्पोज करणार आहे. आणि याच्यामुळेच काय झालं गेलं होतं, बंगालची तिथं दुरावस्था होऊन जाणार आहे. कंपनीला मात्र काहीतरी की त्याचा खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की फायदा होणार आहे. ओके. दीज आर द सम इम्पॉर्टन्स एज वेल एज द सिग्निफिकन्स ऑफ द बॅटल ऑफ बक्सर. मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडासा त्याचा इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यामुळे ते लक्षात राहू द्या. ठीक आहे. काही डाऊट असेल तर सांगा मला. अमृता, गीता, माधुरी, योगेश, काही डाऊट असेल, तुमचाही डाऊट काय असेल तर सांगा. हो. ओके. योगेश. नाही डाऊट. ओके गीता. पुढे बघूया. मेन्स मध्ये यावर प्रश्न कसा येतो? ओके योगेश्वर. आता इथे सिंपल असा प्रश्न आपल्याला काय विचारला जाईल की एक्सप्लेन किंवा काहीतरी आपण असं म्हणू याचा बॅटल ऑफ बक्सार किंवा काहीतरी की बक्सारचे आणि प्लासीचे युद्ध यांचा भारतावरील काहीतरी की परिणाम काय होता. म्हणजे जे आता आपण काहीतरी डिस्कस केले पॉईंट ते इम्पॅक्ट काय होते हे दोन्ही युद्धाचे. किंवा थोडंसं काहीतरी की जर वेगळे विचारलं तर काहीतरी याचं महत्व काय होतं, सिग्निफिकन्स काय होतं. आता परिणाम आणि महत्व, योगेश्वर आणि योगेश दोन्ही पण काहीतरी डिफरन्स आहेत बरं का. पहिलं तर हे करा. आता मेन्स मध्ये आपल्याला काहीतरी की सगळे याच्यावरतीच प्रश्न बनतात. हे जे काहीतरी की कीवर्ड्स आहेत ना, याच्यावरतीच काहीतरी की सगळे प्रश्न बनतात. इथे आता महत्व विचारले, परिणाम विचारलेला आहे. त्याच्यासोबतच काहीतरी की तिकडं हे करा, स्पष्ट करा. ओके, स्पष्ट करा. अजून काय येतं, टीप लिहा किंवा टिपा लिहा. ठीक आहे. किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू अजून हे एक्झामिन वगैरे ते पण शब्द येतात. आपण एक काहीतरी सेशन घेऊ थोडंसं आन्सर रायटिंगचं, ते डिस्कस करू. तो आता इथं जो प्रश्न आहे ना तो काहीतरी की असाच विचारला जाईल. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं मायक्रो आणि मॅक्रो. आता इथं मायक्रो म्हणजे काहीतरी की दोन्ही पण युद्ध विचारले जातील किंवा अजून एखादं युद्ध त्याच्यामध्ये ऍड केलं जाईल, आणि ओव्हरऑल सगळी जी मोठी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जाईल. जसं मी तुम्हाला इथं सांगतोय की प्लासीचं युद्ध आहे आणि काहीतरी की बक्सरचं युद्ध आहे, याचा भारतावरील काय परिणाम होता. ओके. किंवा प्लासीचं युद्ध आणि बक्सरचं युद्ध यांचे महत्व काय होते, स्पष्ट करा. ओके, स्पष्ट करा. हे तर योगेश आपल्याला काहीतरी की मांडावं लागेल. किंवा मग काहीतरी की इंडिव्हिज्युअली. आता इंडिव्हिज्युअली म्हणजे काहीतरी की ती इन्फॉर्मेशन काय आहे, मॅक्रो. मॅक्रो म्हणजे काहीतरी की इंडिव्हिज्युअली एकतर प्लासीवरती विचारला जाईल, प्लासीचं काहीतरी की युद्धाचं महत्व सांगा, प्लासीच्या युद्धाचा परिणाम सांगा, किंवा ऍक्च्युली तो वॉर कोर्स होता तो काय ते सांगा. ठीक आहे. किंवा मग बक्सरच्या युद्धावरती विचाराल की बक्सरचं युद्ध का झालं होतं, रिझन काय होते, त्या युद्धाचा वॉर कोर्स काय होता, कशा प्रकारे युद्ध झालं, किंवा त्या युद्धाचा काहीतरी की परिणाम काय होता, किंवा त्या युद्धाचं महत्व काय होतं, अशा प्रकारे. ओके. किंवा जसं सांगेन आपण इथं बघितलं की बाबा दुहेरी प्रशासन काय आहे ते स्पष्ट करा. सो ते आपल्याला थोडंसं तिथं मांडावं लागेल. सो ही काय झाली मॅक्रो इन्फॉर्मेशन. म्हणजे इथं कसं आहे, थोडासा डेटा आहे त्याच्यावरती सिंगल प्रश्न विचारलेला आहे, आणि मायक्रोमध्ये कसं असतो खूप सारा डेटा आहे त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो.
आलं लक्षात? म्हणूनच मी थोडं सांगितलं मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे खूपच इम्पॉर्टंट आहे आणि अलाहाबादचा तर आहे त्याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे प्रिलिम मध्ये. बाकी यांच्यावरती सगळे मेन्स मधलेच क्वेश्चन आहेत. आणि एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं 2025च्या मेन्स मध्ये विचारलेलं आहे. दिस इज अ टाइप ऑफ द मायक्रो क्वेश्चन. मायक्रो म्हणजे काय की 1757 इथून ते पूर्ण काहीतरी की इथंपर्यंत ब्रिटिशांनी जेवढी युद्ध जिंकली ना ती सहजपणे जिंकलेले स्पष्ट करा. ओके, सहजपणे जिंकलेले आहेत ते स्पष्ट करा. पण त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी की सगळ्या ब्रिटिश पॉलिसी आहेत, कशा प्रकारे ब्रिटिश क्लेवर होते किंवा काही आहेत ना ते सगळं लिहिणं अपेक्षित असतं तिथं. ओके. पुढे बघूया आपण अँग्लो म्हैसूर वॉर. ओके, अँग्लो म्हैसूर वॉर. ओके, अँग्लो म्हैसूर वॉर किंवा काहीतरी की त्याला जर इंग्रज आणि काहीतरी की म्हैसूर यांचं काहीतरी की युद्ध पण म्हटलं जातं. पुढे जायच्या अगोदर काहीतरी आपण बघूया ऍक्च्युली म्हैसूर हे जे काहीतरी की प्रशासन आहे किंवा काहीतरी की राज्य आहे याची स्थापना कशा प्रकारे झालेली होती. तो बॅटल ऑफ वंदिबॉश मे बी काहीतरी की तुम्ही ऐकलं पण असेल हा. विजयनगर एम्पायर. ओके, विजयनगर एम्पायर किंवा विजयनगर किंगडम पण म्हटलं आता. थोडासा काहीतरी की तो याचा मिडल इंडियाचा काहीतरी की पार्ट आहे. आता इथे ऍक्च्युली काहीतरी की प्रॉब्लेम काय झाला गेलेला आहे. विजयनगर एम्पायर आणि काहीतरी की बहामनी किंगडम. ओके, बहामनी किंगडम त्यांच्यामध्ये काहीतरी की सातत्याने युद्ध होणार आहे. इन बिटवीन इथं कोण येणार आहेत, ब्रिटिशर्स आलेले आहेत, फ्रेंच आलेले आहेत, हे सगळेच आलेले आहेत बरोबर. शेवटी इथं काय होतंय बहामनी आणि सोबतच काहीतरी की बेसिकली आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जे हे होते राष्ट्रकूटास त्या दोघांचे अलायन्स इथे मेड होणार आहे. ओके, अलायन्स मेड होणार आहे आणि ते विजयनगरला काहीतरी की हरवलं जाणार आहे. ओके, सो दिस इज द एंड ऑफ विजयनगर एम्पायर. हे काहीतरी की बॅटल ऑफ वन दिवस म्हटलं जातं. थोडासा मिडल इंडियाचा काहीतरी की पार्ट आहे. आता एक डिसिजिव्ह असं असणारं काहीतरी की बॅटल होतं, निर्णायक असे काहीतरी की ते युद्ध होतं. त्या युद्धाने काय झालं होतं विजयनगर एम्पायरचा तिथे एंड झाला होता. तर आपल्याला माहितीच आहे कोणी ना कोणीतरी त्या घराण्याचं किंवा काहीतरी की त्या राज्याचं व्यक्ती तिथे राहतेच आणि छोटंसं काहीतरी की त्यांचं जी फॅमिली असेल तिथे तर स्टील काहीतरी की प्रेझेन्स असते. सो तसंच आपल्याला इथं पाहायला मिळतं कृष्णराजा वडियार. ओके, कृष्ण राजा वडियार. तो तिथे त्या बॅटलच्या नंतर काय झालं गेलं होतं इथे कृष्णराजा जो वडियार होता ना त्याला तर तात्पुरतं तिथं बसवलं होतं बहामनी काहीतरी की जे रुलर्स होते त्यांनी. कधीपासून 1700 काहीतरी की 34 ते 66. ओके, विजयनगर एम्पायर होतं त्याचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर छोटीशी जी फॅमिली होती त्या फॅमिलीतली काहीतरी एक जी व्यक्ती होती कृष्णराजा त्याला तिथे विजयनगर एम्पायरच्या गादीवरती बसवलेलं आहे ऍज अ रिजन म्हणून. ओके, रिजन म्हणून. सो इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतं वडियार फॅमिली आज देखील काहीतरी की आपल्याला ती प्रेझेन्स आहे पाहायला मिळते. मे बी तुम्ही ऐकलं पण असेल हा. पाठीमागच्या महिन्यातच तिकडे खूप मोठं असं सेलिब्रेशन झालं. ओके, म्हैसूरचं पॅलेस वगैरे जे आहे ना तिथं ऍक्च्युली हे सेलिब्रेशन होतं. वडियार फॅमिली जे आहे ते स्टील प्रेझेंट आहे. ठीक आहे, सो यांना काय केलं होतं तिथं बसवलं होतं या काहीतरी की गादीवरती बरोबर. आणि इथेच आपल्याला पाहायला मिळतं हैदर अली. ओके, हैदर अली हे कोण असणार आहे तर काहीतरी की आपण त्याला म्हणू सरसेनापती. कोणाचे तर काहीतरी काहीतरी कृष्णराजा वडियार आहे. आता कृष्णराजा वडियार जो होता तो काहीतरी की एकदम इनकेपेबल असणारा काहीतरी की रुलर होता. फक्त काहीतरी त्याचं नावाला म्हणून तिथे काहीतरी की बसवलं होता आणि ऍक्च्युअल जी पॉवर होती ती कोणाच्या हातामध्ये होती तर ती काहीतरी घ्यायचा हैदर अलीच्या. ओके, तो साधारणतः काहीतरी की आपण त्याला म्हणू 1761 त्याच्या काहीतरी की बेसिकली एंड होण्याच्या काहीतरी की अगोदर 1761ला काहीतरी घ्यायचं उत्तराधिकारी किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला सर्वाधिकारी या नावाचं जे टायटल होतं ना ते स्वतः कृष्णराजा वडियारने कोणाला दिलं होतं हैदर अलीला. ओके, सर्वाधिकारी. सर्वाधिकारी 1761ला. ठीक आहे, सर्वाधिकारी म्हणजे काहीतरी की प्रशासनाचे जे सर्व अधिकार असतात ना ते बेसिकली काहीतरी की त्या रिजनच्या हातामध्ये दिले जातात. सो हैदर अलीचा काहीतरी की हा आपल्याला इथं उदय किंवा काहीतरी की एमर्जन्स पाहायला मिळतो. आणि पुढे जाऊन काहीतरी की बेसिकली ऍक्च्युअल मध्ये जे म्हैसूर किंगडम जे असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जे हे होतं राज्य जे होतं ना
त्याचं जे काहीतरी फाउंडेशन आणि त्याला पुढे एक्सपान्शन करण्याचं जे काम होतं ते कोणी केलेलं होतं त्याचं हैदर अलीने. ओके. तो इथे थोडंसं आपल्याला काहीतरी की तो एक बॅकग्राऊंड जो आहे ना तो इथं पाहायला मिळतो म्हैसूर किंगडमचा. आलं लक्षात? आता इथेच याच काहीतरी की पिरियडमध्ये किंवा काहीतरी की याच रिगेनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं फ्रेंच आणि ब्रिटिशर्स. ओके, फ्रेंच वर्सेस ब्रिटिशर्स. त्यांची जी काहीतरी की रायव्हलरी आहे ना ती खूप टॉपला जाणार आहे किंवा काहीतरी आपण म्हणून एकदम पीकला जाणार आहे याच पिरियडमध्ये. ओके, यांची काहीतरी की भांडणं चालूच आहेत. आणि थोड्याशा काहीतरी की इथून थोडंसं काहीतरी की पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळतं बॅटल ऑफ कर्नाटक किंवा काहीतरी की बॅटल ऑफ कर्नाटक काहीतरी की म्हणतात, कर्नाटक नाही कार्नाटिक वॉर. ओके, कार्नाटिक वॉर जे आहेत ना ते होणार आहेत. ऍक्च्युली कोणामध्ये झाले होते? फ्रेंच आणि काहीतरी की ब्रिटिशांच्या मध्येच. ओके. आता ऍक्च्युली यांची जी भांडणं आहेत ना त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला कशावरती पाहायला मिळतो? इंग्रज आणि काहीतरी की बेसिकली म्हैसूर यांच्या युद्धामध्ये. थोडक्यात जर म्हणायला गेलं तर. ओके. तसं जर पाहायला गेलं तर इथं इंग्रजांचं आणि म्हैसूरचं काहीच घेणं देणं नव्हतं. मात्र या दोघांच्या भांडणामुळे काहीतरी इम्पॅक्ट आपल्याला कशावरती पाहायला मिळतो? या दोघांच्यावरती. ओके. आता इथं ज्यावेळेला काहीतरी की हैदर अली आला होता ना यांनी काय केलेलं आहे? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहितीच आहे, मे बी तुम्ही ऐकलं पण असेल, आजचं डुंडिगल आपण बघतो. ओके, डुंडिगल आज एक इम्पॉर्टंट असं असणारं इंडियन एअरफोर्सचं काहीतरी की ठिकाण आहे. आणि इंडियामधलं पहिलं जे आपण म्हणतो ना क्षेपणास्त्र, ओके, ते पण ऍक्च्युली काहीतरी की हैदर अलीने इथं स्थापन केलं होतं. ट्राय केला होता आणि आज पण ते तिथं प्रेझेन्स आहे डुंडिगल जे आहे त्या ठिकाणी. ओके, क्षेपणास्त्र कारखाना. ठीक आहे, या ठिकाणी काय केलेलं आहे? क्षेपणास्त्र काहीतरी की कारखाना तिथं सेटअप केला होता आणि तो कोणाच्या मदतीने केलेला आहे? फ्रेंच मदतीने. ओके, फ्रेंच मदतीने. सोबतच ऍज अ काहीतरी की आपण म्हणू फ्युचरिस्टिक किंवा काहीतरी ऍज अ आशावादी असणारी काहीतरी की व्यक्ती होती. आणि प्रोग्रेसिव्ह किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू फ्युचरिस्टिक काहीतरी की थिंकिंग जी होती ना ती हैदर अलीकडे होती. त्यांनी काय केलेलं आहे? डिफरंट डिफरंट काहीतरी की रिलिजनचे जे ऑफिशियल्स होते त्यांना काहीतरी की अपॉइंट केलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की फ्रेंच ऑफिशियल्स, फ्रेंच अधिकाऱ्यांची सैन्यामध्ये नेमणूक. सैन्यामध्ये नेमणूक. ओके. म्हणजे जे फ्रेंच अधिकारी जे होते ना त्यांना काय केलेलं आहे तर त्यांच्या सैन्यामध्ये काहीतरी की नेमणूक केलेली आहे. कशासाठी? तर हैदर अलीची जी फोर्स होती त्यांना ट्रेन करण्यासाठी. ठीक आहे. सोबतच काहीतरी की ज्या कॅनन होत्या आणि काहीतरी की जी क्षेपणास्त्र होती ना ती डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे काहीतरी की यांच्या दोघांच्या मध्ये जी फ्रेंडशिप होती ना ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बरोबर. आणि हेच काहीतरी की आपण त्याला म्हणू प्रायमरी असं रिझन असणार आहे. कशासाठी? तर इंग्रजांनी काहीतरी की म्हैसूर यांच्या युद्धामध्ये. कारण का? ऑलरेडी फ्रेंच जे होते ते काहीतरी की ब्रिटिशांच्या इकडं दुश्मन होते. आणि ते म्हणतात ना दुश्मनचा दुश्मन तो काहीतरी दोस्त होता कोणासाठी? म्हैसूरसाठी. मात्र इंग्रज काहीतरी तिकडे बेसिकली कुठेतरी काहीतरी की ह्या इशूमध्ये म्हैसूर सोबत काहीतरी इकडे कुठेतरी युद्ध करणार आहेत किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू जो हे होता ना रोज जो होता कोणाचा? ब्रिटिशांचा, तो म्हैसूर काहीतरी की स्वतःवरती ओढून घेणार आहे. ठीक आहे. सो हा थोडासा काहीतरी की आपल्याला तिकडं हे पाहायला मिळतो एक बॅकग्राऊंड. ओके, एक बॅकग्राऊंड जो ना तो काहीतरी की पाहायला मिळतो. आणि याच काहीतरी की आपल्याला पिरियडमध्ये माहितीये मराठा आर्मी जी होती ती काहीतरी की थोडीशी पॉवरफुल झाली गेले होते. राईट. आणि हे सातत्याने काय करणार आहेत? साऊथला तिकडे अटॅक करणार आहेत. म्हणजे कोणावरती? काहीतरी काय म्हैसूरवरती. आणि मे बी काहीतरी की तुम्ही ऐकलं असेल आजचं जे आपण बघतो ना हिंदू मुस्लिम जो इश्यू आहे तो ऍक्च्युली हा काहीच नव्हता. मी नेहमी आणि सातत्याने तुम्हाला सांगत राहिले. आधी तर मराठा आर्मी जे आहे ना तिने काहीतरी की श्रृंगेरी नावाचं एक टेम्पल आहे. तर ते ऍक्च्युली हिला जवळजवळ आहे ना 17 वेळा काहीतरी लुटलेला आहे मराठा आर्मीने. ओके. एक हिंदू डिटी होती तेच मंदिर जे आहे ना ते बेसिकली काहीतरी रेग्युलेट किंवा काहीतरी आपण ज्याला म्हणू डोनेशन जे होतं ना त्याला हैदर अली देत होते. आणि तिथं मेन्शन पण केलेलं आहे 10 वेळा त्या मंदिराची काहीतरी की तिकडं रिकन्स्ट्रक्शन जे असेल ना ते कोणी केलेलं आहे? हैदर अलीने केलेलं आहे. ओके. ऍज अ मुस्लिम असून पण. आणि लुटलेलं कोणी आहे तर मराठा आर्मीने लुटलेलं आहे. ठीक आहे. सो ह्या सातत्याने काहीतरी की ज्या रेड होत्या ना त्या काहीतरी की साऊथ वरती होत होता म्हणजेच कोणावरती तर काहीतरी काय हैदर अलीवरती. ओके. तर ह्याच्यातूनच आपल्याला काहीतरी की फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉर जे आहे ते काहीतरी की झालेलं पाहायला मिळतं. तर ते थोडेसे काहीतरी आपण डिस्कस करूया. आता थोडंसं आपल्याला काहीतरी बॅकग्राऊंड पाहायला मिळतो आणि मी तुम्हाला सांगितलं की रिझन काय होतं प्रायमरी रिझन इथे काहीतरी युद्ध होण्यास. ठीक आहे. तर याच्यातूनच आपल्याला फर्स्ट अँग्लो म्हैसूर वॉर काहीतरी पाहायला मिळतं. अँग्लो म्हैसूर युद्ध. पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध किंवा काहीतरी की इंग्रज आणि काहीतरी की म्हैसूरांचं युद्ध 1767 ते 1769. 1767 टू 1769.
ठीक आहे. इश्यू काय झाला होता किंवा काहीतरी वॉर फोर्स करता. आता इथे अजून एक काहीतरी इम्पॉर्टंट व्यक्ती आहे जिला आपण काहीतरी ऑलरेडी डिस्कस केलं होतं, ते म्हणजे हैदराबादचं नवाब. हैदराबादचा नवाब. ठीक आहे. 1766. ओके, 1766चा काहीतरी बेसिकली हा पिरियड आहे. इथे हैदराबादचा जो नवाब होता त्याने काय केलेलं आहे, 1766ला ब्रिटिशांच्या सोबत एक तह इथे केला होता. ब्रिटिशांच्या सोबत तह. आता ऍक्च्युली हा तह काय आहे, की कोणीही ते काहीतरी हैदराबादवरती जर अटॅक करेल, कोणीही काहीतरी पॉवर असेल, तो तिथे हैदराबादची मदत करण्यासाठी कोण येतील? ब्रिटिशर्स. ओके, हैदराबादची काहीतरी मदत करण्यासाठी कोण येणार आहे? ब्रिटिशर्स येणार आहेत. ओके, हा बेसिकली काहीतरी 1766ला तिथे काहीतरी तह जो होता तो हैदराबादमध्ये आणि काहीतरी ब्रिटिशांच्या मध्ये झालेला होता. आणि याच पिरियडमध्ये काहीतरी आपल्याला माहिती आहे हैदर अली काय करणार आहे, इकडं हैदराबादवरती अटॅक करणार आहे. ओके, हैदर अली काय करणार आहे, हैदराबादवरती अटॅक करणार आहे. आता इथे इनडायरेक्टली आणि डायरेक्टली काय होणार आहे, हैदराबाद जो होता किंवा सॉरी मैसूर जो होता इट कम इन टू कॉन्टॅक्ट विथ द ब्रिटिशर्स. ऍक्च्युली आता इथे काहीतरी ब्रिटिशांचा आणि काहीतरी मैसूरचा काही संबंध नव्हता, पण हैदराबादवरती अटॅक केल्यामुळे काय झालं, यांच्यामध्ये जे काहीतरी भांडण जे होतं ते स्टार्ट झालं गेलेलं आहे. ओके, आणि हेच काहीतरी काय प्रायमरी रिझन आपल्याला इथं पाहायला मिळतं कोणाचं, पहिल्या अँग्लो मैसूर काहीतरी युद्धाचं. ठीक आहे. आता इथे एका साईडला कोण कोण जाणार आहे, हैदराबाद जाणार आहे, सोबतच काहीतरी ब्रिटिशर्स. ओके, सोबतच इथं ब्रिटिशर्स असणार आहेत आणि इव्हन नवाब आरकोट. ओके, आरकोट. ओके, नवाब आरकोट. आता हा पण काहीतरी बेसिकली तिथलीच असणारी व्यक्ती होती. आता इथे हैदराबाद असेल आणि काहीतरी नवाब आरकोट असेल, यांच्यामध्ये पण काहीतरी राहिलेले होते किंवा भांडण होते. मात्र इथे ब्रिटिशर्स काय करणार आहेत, त्या सगळ्यांना काहीतरी एकत्र आणणार आहेत अगेन्स्ट कोणाच्या, बेसिकली काहीतरी टिपू सुलतान, सॉरी हैदर अलीचा. ओके, हैदर अलीचा. ओके, आणि इव्हन अजून पुढे जाऊन काहीतरी थोड्याशा पिरियडनी याच्यामध्ये कोण अजून ऍड होणार आहे, मराठा. तो एका साईडला कोण कोण होते, हैदराबादचा नवाब, ब्रिटिशर्स आहेत, नवाब काहीतरी आरकोट पण आहे, मराठा पण आहे. आणि वर्सेस इथं कोण असणार आहे, तर हैदर अली. ओके, हैदर अली एका साईडला. ठीक आहे. सो दिस इज द काय म्हणून आपण त्याला काहीतरी वॉर कोर्स, युद्ध काहीतरी होण्याच्या अगोदरची काहीतरी परिस्थिती होती ना ती अशी झाली गेली होती. म्हणजे ब्रिटिशर्स आपल्याला माहिती झालं खूपच काहीतरी क्लिअर होते. इथे यांनी प्रोटेक्शन दिलं होतं आणि काहीतरी त्याच्याच पैशाने काहीतरी स्वतःचं जे सैन्य होतं ते हैदराबादमध्ये ठेवलं होतं. सेम पण कंडिशन कोणाची होती, नवाब आरकोटची पण. इथे पण सेम ब्रिटिशांचं सैन्य होतं आणि आरकोटला काहीतरी प्रोटेक्शन कोणी दिलं होतं, ब्रिटिशांनी. राहिली एक व्यक्ती काहीतरी मराठी, मराठा. सो मराठा आर्मी जी होती तिथपर्यंत अजूनपर्यंत काहीतरी ब्रिटिश सैन्य आलेलं नव्हतं. मात्र अगेन तेच होतं, इथे काहीतरी यांचा जो तह झाला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जर आपण इथं हैदराबादला जर हरवलं तर बराचसा जसा जो अमाऊंट किंवा काहीतरी एरिया जो असेल तो कोणाला दिला जाईल, मराठा एम्पायरला दिला जाईल. आणि ते काहीतरी बेसिकली त्यांनी हसत हसत ऍक्सेप्ट केलं होतं. ठीक आहे. आणि याच्यातूनच काहीतरी पहिले जे वॉर आहे ते काहीतरी होणार आहे. आता ऍक्च्युली हे पण कसं होतं, याचं इनकन्क्लुझिव्ह वॉर होतं. इथे हैदर अलीने काहीतरी कुठेतरी कळून चुकलं होतं की हे सगळेजण जर एकत्र जर काहीतरी अटॅक करतील तर सहजपणे ते वाईप आउट करून टाकतील. कशाला, मैसूरला. त्याच्यामुळे युद्ध काहीतरी होण्याच्या अगोदरच हा काय करणार आहे, तिकडं एक शांतता प्रस्ताव असेल तो काहीतरी पाठवणार आहे. आणि इथे आपल्याला पाहायला मिळते एक तह जो आहे ना तो काहीतरी केला जाणार आहे. त्यालाच काय म्हणलं होतं, ट्रिटी ऑफ मद्रास. ओके, ट्रिटी ऑफ मद्रास किंवा काहीतरी की मद्रासचा तह. ओके, मद्रासचा तह. ठीक आहे. ह्याचाच काहीतरी बेसिकली आपण म्हणू इम्पॅक्ट होता किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू परिणाम होता. कशाचा, तर काहीतरी पहिल्या इंग्रज मैसूर युद्धाचा, मद्रासचा काहीतरी तह. आता या तहानुसार काय झालं गेलेलं आहे, खूप अशा अमाऊंट मध्ये काहीतरी त्याला आपण म्हणू वॉर बोटी जी होती ती काहीतरी ह्या तिघांना दिली गेलेली आहे, चौघांना. कोणाकडून, हैदर अलीकडून. पैसे जास्त ते काहीतरी दिले जातात का, तर की तुम्ही युद्ध सुरू केलं होतं त्याच्यासाठी. सेकंड थिंग काहीतरी की बराचसा जो एरिया होता नॉर्थचा तो काय केला गेलेला आहे, अजून काहीतरी इकडे मराठा, नवाब आरकोट, ब्रिटिश आणि काहीतरी हैदराबाद यांना दिला जाणार आहे. ओके, आणि असं म्हणलं जातं की जवळजवळ काहीतरी की 1/3 पार्ट जो होता तो काहीतरी इकडं मराठा आर्मीला काहीतरी आणि सोबतच हैदराबादला काहीतरी मिळाला होता, याच काहीतरी पहिल्या युद्धामुळे.
ओके. आणि एवढं सगळं करून पण काहीतरी की बेसिकली तिकडे हैदर अलीवरती काहीतरी की ते पुन्हा अटॅक करणार आहेत किंवा काहीतरी की पुढचा जो युद्ध आहे तो काहीतरी आपल्याला त्याचाच इम्पॅक्ट इथं पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि फायनली तर काहीतरी की ब्रिटिशर्स आहेत ते पण सांगणार आहेत की उद्या जर भविष्यामध्ये जर तुमच्यावरती जर हे झालं अटॅक झाला किंवा काहीतरी की युद्ध झालं कोणाचं म्हैसूरवरती, तर त्यासाठी कोण मदत करणार आहे? ब्रिटिशर्सच मदत करणार आहेत किंवा ब्रिटिश काय करतील त्यांना तिथं मदतीला येतील. आणि तेच एक प्रायमरी कारण राहणार आहे सेकंड काहीतरी की अँग्लो म्हैसूर युद्धाचा. ओके, अँग्लो म्हैसूर युद्धाचा. इथे अगेन एक पॉईंट थोडासा नोट डाऊन करून ठेवा. अनिर्णायक युद्ध. अनिर्णायक युद्ध. कोणीही जिंकलं नव्हतं आणि कोणी हरलं नव्हतं अशा टाईपचं काहीतरी की युद्ध होतं. आणि अगेन त्याच्यामध्ये काहीतरी की फाईट पण काहीतरी की झाली गेलेली नाहीये. एकदा समजलं का सांगा मला, अमृता, गीता, माधुरी, काय ऍक्च्युली इथं वॉर सिनारिओ होता तो? ओके, व्हेरी गुड योगेश. ठीक आहे. प्रश्न तर तसा विचारला गेलेला नाहीये. मॅच द फॉलोइंग साठी मात्र प्रश्न विचारलेला आहे की पहिला, आता ऍक्च्युली हे बरेचसे युद्ध झालेले आहेत, कोणत्या कोणत्या युद्धामध्ये कोणते कोणते तह झाले होते. इथे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जे ट्रिटी आहेत ना त्या खूपच इम्पॉर्टंट म्हणतात. प्रिलिम मध्ये त्याच्यावरती प्रश्न आहेत सगळ्याच एक्झाम मध्ये, कंबाईनला पण आणि इकडे राज्य साईडला पण. ठीक आहे. पुढे बघूया. सेकंड सेकंड अँग्लो म्हैसूर युद्ध. द्वितीय इंग्रज काहीतरी की म्हैसूर युद्ध 1780 ते 84. ओके, 1780 ते 1784 काहीतरी की पिरियड मध्ये हे होणार आहे. ठीक आहे. इथे काय झालं गेलं आहे, 1780चा काहीतरी की पिरियड आपल्याला पाहायला मिळतो. मराठा आक्रमण जे इथे काहीतरी की झालं गेलेलं आहे कुठे, म्हैसूरवरती. ओके. ओके, 1780ला काहीतरी की मराठा आक्रमण जे होतं ना ते झालं गेलेलं आहे. आणि आता इथे ऑलरेडीच पेटी ऑफ काहीतरी की मद्रासमध्ये ब्रिटिशांनी काय सांगितलं होतं की कोणतीही काहीतरी की पॉवर जर इथं काहीतरी की म्हैसूरवरती अटॅक करेल त्यावेळेला काय केलं जाईल, ब्रिटिशर जे असतील ते काय करतील, मदतीला येतील. ओके, हावेवर ब्रिटिशर्स आहेत ते काहीतरी की मदतीला येणार नाहीत. ओके. आणि तोच काहीतरी की इम्पॉर्टंट असं रिझन आहे ना, हैदर अली इथं काहीतरी की उचलून धरणार आहे. राईट. याच पिरियडमध्ये अजून एक इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला इन्सिडेंट पाहायला मिळतो, तो म्हणजे काहीतरी की फ्रेंच प्रॉक्झिमिटी विथ द म्हैसूर. एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की बंदर जे होतं बेसिकली काहीतरी की आपल्याला कर्नाटक एरियामधलं पाहायला मिळतं. ते जे बंदर जे होतं ना हे कोणाला दिलं गेलेलं आहे, फ्रेंचांना. कोणाकडून, तर काहीतरी की हैदर अलीकडून. ऍक्च्युली कशासाठी दिलं गेलं होतं ते, तर काहीतरी की सामानाची तिथे देवाणघेवाण करण्यासाठी. ठीक आहे. त्याचा ऍक्च्युली हा पण काहीतरी की इम्पॉर्टंट असा काहीतरी की इश्यू होणार आहे. ऑलरेडी तर ब्रिटिश आणि काहीतरी की फ्रेंच रायव्हलरी होती, त्यांच्यामध्ये काहीतरी की युद्ध सदृश्य काहीतरी की परिस्थिती होते. आणि त्याच कंडिशन मध्ये काय केलं होतं इथं हैदर अलीने काहीतरी की इम्पॉर्टंट असं बंदर होतं ते फ्रेंचांना दिलं होतं. कशासाठी, तर काही त्यांचा जो माल असेल तो उतरण्यासाठी. बरोबर. ब्रिटिशांना मेसेज काय जाणार आहे आता की बरेचसेच काहीतरी की लार्ज अमाऊंट मध्ये वॉर इक्विपमेंट आहे ते कोणाकडून मागवलेलं आहे, फ्रेंचांच्याकडून. आणि ते त्या बंदरामध्ये उतरलेलं आहे. ओके. आणि अगेन त्याच्या थोड्याशा काहीतरी की अगोदर इंग्रजांनी काहीतरी की क्लेम केला होता की हे जे बंदर आहे ते कोणाच्या अखत्यारीत येतं, ब्रिटिशांच्या अखत्यारीत येतात आणि त्याच्यामुळे ते ब्रिटिशांना मिळणं काहीतरी की गरजेचं आहे. बरोबर. सो असे काहीतरी की तीन इम्पॉर्टंट काहीतरी की सिनेरिओ आपल्याला एकदा पाहायला मिळतात. एक तर मराठा तिथे आलेले नाहीत मदतीला. सेकंड थिंग काहीतरी की बेसिकली हे जे बंदर आहे ते काहीतरी की दिलेलं फ्रेंचांना. आणि अगेन त्या बंदरावरती काहीतरी की ब्रिटिशांचा काहीतरी क्लेम करणे. हे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की रिझन इथं आपल्याला पाहायला मिळतात सेकंड अँग्लो काहीतरी की म्हैसूर युद्धाचे. ठीक आहे. इथे आपल्याला माहिती आहे सर आयरपोर्ट. ओके, सर आयरपोर्ट. आयरपोर्ट ब्रिटिश काहीतरी की आपल्याला हा ऑफिशियल इथे पाहायला मिळतो, ब्रिटिश अधिकारी.
ओके, ब्रिटिश अधिकारी वर्सेस आपल्याला काहीतरी कोण पाहायला मिळतो, तो म्हणजे हैदर अली. ओके, हैदर अली. ठीक आहे. तो इथे काहीतरी यांच्यामध्ये हे वॉर होतं येतं. आता इनिशियली काहीतरी बेसिकली हैदर अली आहे, तो काय करणार आहे, तर सर एअरपोर्टला हरवणार आहे. ओके. आणि काहीतरी तिकडे बराचसा जो घेतला गेलेला जो अगोदरचा प्रदेश असेल तो मिळवणार आहे. आणि त्याच काहीतरी पिरियडमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं हैदर अलीचे जे काहीतरी डेट पण इथं होणार आहे, मरून जातोय तो. बेसिकली त्याला ब्लड कॅन्सर झाला होता याच पिरियडमध्ये. ओके. आणि त्याच्यामुळे हैदर अलीचे काय होणार आहे, तर डेथ होणार आहे. आणि बाकीचे काहीतरी बेसिकली 2 वर्ष हे जे युद्ध असेल ते पुढे कंटिन्यू कोण करणार आहे, तर ते हैदर अलीचा काहीतरी मुलगा, तो म्हणजे टिपू सुलतान. ओके, टिपू सुलतान. मृत्यू ब्लड कॅन्सरने. ओके, ब्लड कॅन्सर. रक्ताचा काहीतरी बेसिकली इकडे त्यांना कॅन्सर झाला होता. त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी ग्रेड मध्येच मृत्यू होणार आहे. आणि जे वॉर आहे ते पुढचे काहीतरी 2 वर्ष टिपू सुलतान आहे तो काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. ओके. तो जरी इनिशियली काहीतरी बेसिकली इथं हैदर अलीने हरवलं होतं कोणाला, सर एअरपोर्टला. बॅटल ऑफ नोवा ऍक्च्युली ते युद्ध होतं. लक्षात नाही ठेवलं तर तुम्ही तिथे चालेल. बॅटल ऑफ नोवा म्हटलं जातं त्याला. त्या ठिकाणी बेसिकली हे युद्ध झालं होतं आणि हैदर अलीने एअरपोर्टला हरवलं होतं, म्हणजे ब्रिटिशांना हरवलं होतं. नंतर मात्र तो स्वतः मरून जाणार आहे. त्याच्यामुळे मधल्या पिरियडमध्ये काहीतरी वॉर होतं, थोडासा तिथं कमकुवत झाला होता. कोणासाठी, म्हैसूरसाठी. मात्र टिपू सुलतान त्याला तिथं कंटिन्यू ठेवणार आहे आणि फायनली तो पण काय करतोय, तिथं ट्रिटी साईन करतोय. कारण त्याला माहिती होतं हळूहळू काय होणार आहे, तिथं मराठा पण काहीतरी उभा राहतील आणि हैदराबाद पण काहीतरी उभा राहील ब्रिटिशांच्या सोबत. तो त्याच्यामुळे इथं ट्रिटी ऑफ मेंगलोर. ओके, किंवा काहीतरी की मेंगलोरचा करार इथे केला जाणार आहे. दोघांच्या मध्ये कोण कोण, एका साईडला काहीतरी की ब्रिटिशर्स असतील आणि दुसऱ्या साईडला टिपू सुलतान. ब्रिटिश आणि टिपू मध्ये. ओके, टिपू मध्ये, टिपू सुलतान मध्ये. ठीक आहे. टिपू सुलतान हरला होता ना पण युद्ध. कुठे, इथं नाही, ऍक्च्युली हरण्याच्या अगोदरच काहीतरी की त्याने तह जो होता तिथं चालू केला होता. कारण त्याला माहिती होतं इथं एकतर काहीतरी की मराठा आणि दुसरं म्हणजे काहीतरी की बेसिकली हे हैदराबाद हे काय करणार आहे, त्याकडे ब्रिटिशांच्या मदतीला येतील आणि पुढे जाऊन काहीतरी की तिथे त्याला हरावंच लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचे अगोदरच काय केलं होतं, तिकडं शस्त्र जे होतं ते टाकून दिलं होतं आणि अग्रीमेंट जे होतं ते साईन केलेलं होतं. ठीक आहे. ह्याच्यानंतर काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तिसरं काहीतरी की युद्ध. ओके, तिसरं युद्ध. आता इथं पण काहीतरी की सेम आहे, तेच अनिर्णायक असणारं काहीतरी की युद्ध होतं इथं. कोणीही एक्झॅक्टली काहीतरी की प्रॉपरली जिंकलं पण नव्हतं आणि कोणी इथं हरलेलं पण नव्हतं. त्याच्यामुळे याला पण काहीतरी असं अनिर्णायक युद्धच म्हटलं जातं. ओके, अनिर्णायक युद्ध. ठीक आहे. अनिर्णायक काहीतरी की युद्ध होतं. युद्ध झालं होतं त्यामध्ये म्हणजे काय, म्हणजे जसं त्याच्यामध्ये अग्रीमेंट तेच सांगितले होते की आपले जिंकलेले जे प्रदेश असतील एकमेकांचे ते रिटर्न द्यायचे. त्याच्यानंतर काहीतरी जे सैन्य असतील पकडलेले किंवा काहीतरी तिकडे कॅप्चर केलेले ते एकमेकांना रिटर्न करायचे. आणि झाला गेलेला काहीतरी की जो खर्च असेल युद्धाचा तो पण काहीतरी एकमेकांना देऊन टाकायचा, अशा प्रकारे. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की बेसिकली आता येतं टिपूला जो काही मिळालेला काहीतरी की अगोदरचा जो प्रदेश होता पहिल्या काहीतरी की बेसिकली युद्धामधला, तो तिथे रिटर्न द्यावा लागला होता. ओके, मगाशीच मी काहीतरी की तुम्हाला ते सांगितलं होतं. आणि वॉर इंडिमिनिटी म्हणजे काहीतरी की युद्ध खर्च, तो पण काहीतरी की बेसिकली टिपूवरती ऍज अ थोडासा आपण काय म्हणू अनबायसनेसने काहीतरी की लादला होता. कारण का, यांची भीती जेव्हा. ओके. हा व्यवहार टिपू काय करणार आहे, या सगळ्याच्या मागण्या होत्या ना तो मान्य करणार आहे. ओके. त्या सगळ्याच्या मागण्या होत्या त्याने तर तिथं मान्य केलं होतं. आणि फायनली म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं, फायनली नाही अजून एक आहे ऍक्च्युली थर्ड थर्ड बॅटल ऑफ तृतीय इंग्रज काहीतरी की म्हैसूर युद्ध 1790 ते 1792. ओके. 2 वर्षासाठी काहीतरी की हे जे युद्ध होतं ते तिथं झालेलं होतं.
इथे काय झालं गेलं होतं, वॉर सिनारिओ किंवा काहीतरी वॉर कोर्स काय होता. आपण आता इथं बघितलं होतं ट्रिटी ऑफ काहीतरी की मेंगलोर जे होते ना ते साईन केलेले होते. ठीक आहे. आणि त्याच्या काहीतरी की ज्या सगळ्या कंडिशन होत्या त्या आपण काहीतरी की टिपून तिकडं हे केलं होतं. आपण काय म्हणू त्याला काहीतरी की कम्प्लीट केलं होतं किंवा काहीतरी की त्या ऍक्सेप्ट पण केलं होतं. आणि ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये काहीतरी की वॉर इंडिमिनिटी जी होती ना ती पण पे केली होती. आणि ऍक्च्युली टिपूचा जो मुलगा होता तो काहीतरी इकडे पकडून ठेवला होता ब्रिटिशांनी आणि सांगितलं होतं एक 1.5 करोड त्यावेळेचे काहीतरी की 1.5 करोड असतील एवढे अमाऊंट होते. म्हणजे आजचे जर ते आपण बघितलं ना तर ते खूप होते. म्हणजे ते बिलियन वगैरे मध्ये निघून जातील ते. ठीक आहे. आणि असं सांगितलं होतं की हाफ ऑफ द अमाऊंट अगोदर देणार आणि हाफ ऑफ द अमाऊंट नंतर देणार. ओके. आणि त्यावेळेस काय केलं जाईल, तो जो मुलगा असेल तो सोडला जाईल. प्लस बराचसा जो एरिया होता तो पण कॅप्चर करून घेतला होता ब्रिटिशांनी. तर सगळं काहीतरी की आपण त्याला म्हणू कंडिशन ज्या होत्या त्या काहीतरी की ब्रिटिशांनी सॉरी टिप्पणी काहीतरी की ते ऍक्सेप्ट केलं होतं. ओके. आणि त्या पेड पण केल्या होत्या. तरी इथे काय केलं जाणार आहे बेसिकली ब्रिटिशांच्याकडून काहीतरी अटॅक जे होते ते कंटिन्यू ठेवले जाणार आहेत. ओके. कारण का मराठा आर्मी जो होती तिचा काहीतरी सपोर्ट होता ब्रिटिशांना आणि हैदराबाद जो असेल त्यांचा पण काहीतरी सपोर्ट होता. ओके. आता इथे टिपूचं म्हणणं काय झालं की ट्रिटी ऑफ मँगलोर मी सगळी तिथं ऍक्सेप्ट केलेलं आहे तरी पण तुम्ही अटॅक काय करताय. सो त्याचं काहीतरी की जेन्युन असं काहीतरी तिकडे ते रिझन होतं. बरोबरच होतं. आणि याच्यातूनच फायनली तो काय करतो तिकडं प्रत्युत्तर काहीतरी की देणार आहे त्या काहीतरी की तिसऱ्या युद्धातून. बरोबर. सो हेवी इंडिमिनिटी पेड करून पण काहीतरी अटॅक होता तो टिपूवरती झाला गेला. त्याच्यातूनच मग फायनली तो उत्तर देतो आणि काहीतरी की तृतीय हे काहीतरी की बेसिकली जे युद्ध असेल एंग्रोज काहीतरी की तिकडे म्हैसूर हे होणार आहे. सो ते इथं आपल्याला पाहायला मिळतं. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी तिकडे 1790 जनरल मिडो. ओके. जनरल मिडो ही वॉज डिफिटेड इन द हँड ऑफ टिपो. टिपो काय करणार आहे इथं हरवणार आहे. ओके. हरवला गेला. ओके. इन द हँड ऑफ टिपो. टिपूचा काहीतरी बेसिकली विजय झाला गेला होता. इनिशियली. ओके. इनिशियली सुरुवातीला हे जेव्हा काहीतरी युद्ध झालेलं आहे त्यावेळेला ते जनरल मिडोला टिपू काय करणार आहे हरवणार आहे 1700 काहीतरी की 90 मध्ये. नाही हा व्यवहार पुढच्याच काहीतरी की बेसिकली वर्षी 1700 काहीतरी की 91 ला आपल्याला इथं माहिती आहे कोण येणार आहे कॉर्नवॉलिस. ओके. कॉर्नवॉलिस लॉर्ड कॉर्नवॉलिस असं काहीतरी की म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. याच पिरियड मध्ये आपल्याला माहिती आहे ऍक्च्युली काय झालं गेलं थोडं याच्या अगोदर अमेरिकेचं काहीतरी की स्वातंत्र्य युद्ध झालं होतं. ओके. अमेरिकन काहीतरी की स्वातंत्र्य युद्ध. आणि या स्वातंत्र्य युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे जॉर्ज वॉशिंग्टन. ओके. जॉर्ज वॉशिंग्टन हे काय करणार आहे तिकडं अमेरिकेच्या ज्या 13 कॉलनी होते त्यांचं काहीतरी तिकडं नेतृत्व करणार आहे आणि कॉर्नवॉलिस हरवणार आहेत ते. ठीक आहे. आणि त्याचीच काहीतरी की शिक्षा म्हणून याला कुठं पटवलं होतं भारतामध्ये कॉर्नवॉलिसला. ऍक्च्युली भारतामध्ये ना कोणालाच काहीतरी की पसंत नव्हतं कारण खूपच कॉम्प्लिकेटेड अशी कंडिशन होती आणि हार्श असं काहीतरी की एन्व्हायरमेंट. त्यामुळे कोणीच इकडे यायचं नाही. आणि भारतामध्ये पाठवणं म्हणजे काय आपण आज जसं म्हणतो ना गडचिरोलीला पाठवेन तुम्हाला म्हणजे ती एक प्रकारची शिक्षा असते. तशीच ऍक्च्युली यांची शिक्षा होती. आणि ऍक्च्युली यायचं नव्हतं इकडं पण काय म्हणू नाईलाज असतो काहीतरी की तो भारतामध्ये येणार आहे. ठीक आहे. कॉर्नवॉलिस 1700 काहीतरी 91 ला तो आलेला आहे. आणि याचे काहीतरी आपल्याला माहितीच आहे जागतिक लेवलचे काहीतरी युद्ध जे होते ना ते काहीतरी त्यांनी केले होते जिंकले होते कॉर्नवॉलिसने. त्यांनी युरोपमध्ये पण युद्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर काहीतरी आपण त्याला म्हणून अमेरिकन खंडामध्ये पण युद्ध करण्याची त्याला तिकडं अनुभव होता आणि आफ्रिकेमध्ये पण काहीतरी युद्ध केलं होतं. आपण म्हणू ना एकदम टॉप लेवलचे जे कमांडर असते ना त्या टाईपची ही व्यक्ती होते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या काहीतरी डिफरंट टॅक्टिक जे असतील ना ते त्याला खूप चांगल्या माहिती होत्या कॉर्नवॉलिसला. सो हा काय करतो इकडे भारतामध्ये येतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा इथं काय करणार आहे मराठा जे आर्मी आहे त्यांना पण काहीतरी की बेसिकली सोबत घेणार आहे आणि इव्हन काहीतरी की निजाम ऑफ हैदराबाद. ओके. हैदराबाद वर्सेस टिपू सुलतान. ओके. वर्सेस टिपू सुलतान. ओके. हे युद्ध काहीतरी की झालेलं आहे. आता इथे मात्र काहीतरी की सेकंड याच्यामध्ये काय म्हणून आपण काहीतरी की इन्सिडेंट मध्ये टिपू सुलतान जो तो काहीतरी की कंपनीकडून हारणार आहे इथे. ओके. या इन्सिडेंट मध्ये इथं काहीतरी की तो हारलेला होता. आणि फायनली ट्रिटी ऑफ श्रीरंगपट्टणम. श्रीरंगपट्टणमचा तह इथं काय केलं जाणार आहे साईन केलं जाणार आहे किंवा सिग्नेचर जे आहेत त्या काहीतरी की दोघांकडून केले जाणार आहे टिपू सुलतानकडून आणि काहीतरी की बेसिकली ब्रिटिश आर्मीकडून ऍज अ काहीतरी की कॉर्नवॉलिस कडून. ठीक आहे. तर श्रीरंगपट्टणम इज द परिणाम किंवा काहीतरी की इम्पॅक्ट ऑफ द थर्ड अँग्लो मैसूर युद्ध. तिसऱ्या काहीतरी की तिकडं अँग्लो मैसूर युद्धाचा हा परिणाम होता श्रीरंगपट्टणमचा तह.
इथे अगोदरच्या पेक्षा पण काहीतरी लार्ज अमाऊंट म्हणजे 2/3 काहीतरी की आपण त्याला म्हणून मैसूरचं जे राज्य होतं ना ते काहीतरी दिलेलं आहे कोणाला कंपनीला. आणि बेसिकली ते जे राज्य होते हे तिघांनी वाटून घेतलं होतं. मराठांनी काहीतरी बेसिकली हैदराबादने पण बरोबर. त्याच्यासोबतच काहीतरी की डबल म्हणजे पहिल्यापेक्षा काहीतरी की डबल वॉर इंडिपेंडेंट युद्ध खर्च जो होता तो पण काहीतरी टिपूवरती लादला जाणार आहे. आणि आता इथपर्यंत तोपर्यंत त्याची जी कंडिशन होती ती पूर्णपणे देतो काय म्हणून आपण वीक झाले होते आणि ते पे करणं पण त्याला तिथे शक्य नव्हतं. ओके. आणि शेवटी शेवटी काहीतरी की बेसिकली आपल्याला माहितीच आहे फायनल आणि काहीतरी की आपण त्याला म्हणून निर्णायक असणारी काहीतरी की जी बॅटल होती ती म्हणजे फोर्थ अँग्लो मैसूर वॉर. त्या ठिकाणी मात्र काहीतरी की त्याला हे सगळंच कुठेतरी परवडणार नाही आणि सरळ सरळ जाऊन काहीतरी की तो अटॅक करणार आहे. याच पिरियडमध्ये आपल्याला माहिती आहे फ्रेंच फ्रेंच काहीतरी मदत करतायत आणि तो पण काहीतरी की आपण म्हणू देतो एक इम्पॉर्टंट असं त्याचा पाठीमागचा रिझन असणार आहे. ओके सो तो थोडासा काहीतरी की आपण तिकडे डिस्कस करूया. फोर्थ अँग्लो मराठा सॉरी अँग्लो मैसूर युद्ध. तो ते अँग्लो मैसूर युद्ध. एप्रिल 1799 टू मे. ओके मे 1799. एका महिन्यासाठीच काहीतरी की बेसिकली युद्ध झालं होतं बरोबर. आणि काहीतरी की तिकडे आपण म्हणायचं डिसिजिव्ह बॅटल होती. इथे प्रॉब्लेम काय झाला गेलेला आहे टिपूने काहीतरी की सगळ्या मागण्या मान्य ज्या केल्या होत्या त्याच्यामध्ये त्या काहीतरी की ऍक्सेप्ट केल्या होत्या त्या कम्प्लीट पण केल्या होत्या. आणि याच वेळेला हा काय करणार इथं फ्रेंचांच्या सोबत हात मिळवणी करणार आहे. ऍक्च्युली ऑलरेडीच काहीतरी की तिकडे आपण म्हणून मित्र होते ते. आणि इथे फ्रेंच आणि काहीतरी की ब्रिटिश त्यांच्यामध्ये पण ती काहीतरी की राहिली होती ती कंटिन्यू इथं आपल्याला पाहायला मिळते. आता इथं असं कुठेतरी काय आपण म्हणून त्याला काहीतरी की एक न्यूज होती ना ती पसरली होती ब्रिटिशांच्या मध्ये की फ्रेंच आणि काहीतरी की टिपूची तर मैत्री झालेली आहे आणि टिपू आणि काहीतरी की फ्रेंच मिळून काय करणार आहे तिकडे अटॅक करणार आहेत. ओके मद्रासवरती. तिथे कोण होता सेंट जॉर्ज किल्ला आपण काहीतरी की बघितलं होतं सेंट जॉर्ज होता ना तो मद्रासला होता. तिकडे काहीतरी की बेसिकली हे अटॅक करणार आहे. हा काहीतरी की बेसिकली आपण म्हणून एक रुमर्स ओके आपण म्हणतो ना ते बातमी जी होती ना ती पसरलेली होते. आणि याचाच काहीतरी इम्पॅक्ट काय असणार आहे तर ते चौथं हे काहीतरी की शेवटचं युद्ध. आता ऍक्च्युली काहीतरी की हे काहीतरी करण्याच्या अगोदरच काहीतरी की ब्रिटिशांनी काय विचार केला की आपणच काय करू तिकडे अटॅक करू आणि यांनी काहीतरी की जो प्लॅन केला असेल तो तिकडे आपण फोल्ड ठरवू. ओके आणि याच्यातूनच ब्रिटिश आहेत ते काय करणार आहे तिकडं अटॅक करणार आहेत. आणि फायनली काहीतरी की युद्ध आपल्याला पाहायला मिळतं आणि ते बेसिकली काहीतरी की लॉर्ड वेलेस्ली. ओके लॉर्ड वेलेस्ली हा काहीतरी आपल्याला गव्हर्नर जनरल पाहायला मिळतो आणि याचा भाऊ ऑर्थर वेलेस्ली आहे. ओके ऑर्थर वेलेस्ली हा इथे बेसिकली काहीतरी की भारतामध्ये आलेला आहे. लॉर्ड वेलेस्ली जो होता तो गव्हर्नर जनरल आहे आणि याचा भाव कोण आहे ऑर्थर वेलेस्ली. अगेन सेम तिकडे काहीतरी की झाली गेलेली काहीतरी की फ्रेंच आणि ब्रिटिश युद्ध असतील युरोपामधले सेम काहीतरी की आफ्रिकेमधले आणि काहीतरी की अमेरिकेमधले झालेले युद्ध असतात त्या युद्धामध्ये भाग घेतलेली काहीतरी की क्लेवर आणि काय म्हणून आपल्याला ट्रिमेंडस असं काहीतरी की युद्धाचं नॉलेज असणारी व्यक्ती होती त्यावेळेस ऑर्थर काहीतरी की वेलेस्ली. हा काहीतरी की भारतामध्ये येतो इथं आणि टिपूला बेसिकली काहीतरी की 1799 ला तिथं काहीतरी की हरवून टाकणार आहे. मेल ऍक्च्युली काहीतरी की हे एंड होतं या युद्धाचा आणि तिथेच काहीतरी की त्या बॅटल ग्राउंड वरतीच काहीतरी की टिपूला तिथं मारलं जाणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द एंड ऑफ द टिपू. टिपूचा दारुण पराभव. टिपूचा दारुण पराभव म्हणजे काहीतरी की बेसिकली सगळी जी आर्मी होती ती काहीतरी तिकडे हरवली होती आणि टिपूला स्वतःलाच काहीतरी की तिकडे मारून टाकलं होतं बॅटल ग्राउंड वरतीच. त्यामुळे आता काहीतरी की तिकडं अपोज करायला किंवा काहीतरी की अग्रीमेंट करायला पण कोणी तिथे काहीतरी की उरलेलं नव्हतं. तरी इथे काय केलं जाणार आहे ब्रिटिशर्स खूपच काहीतरी की क्लेवर होते त्यांना माहितीये सरळ सरळ काहीतरी की जाऊन सत्ता हातात घेणं म्हणजे काहीतरी की आपल्याला उद्या उठून काहीतरी की तिकडे कोणीतरी विरोधात उभं राहणं अशा टाईपचीच काहीतरी कंडिशन होती. कारण का त्यांना हेही माहिती होतं की डिवाइन थिअरी ऑफ किंगशिप. ओके डिवाइन थिअरी ऑफ किंगशिप. डिवाइन थिअरी ऑफ किंगशिप म्हणजे काहीतरी की किंग जो आहे तो कोण आहे तर काहीतरी की गॉडचाच काहीतरी की पार्ट आहे. ओके गॉडचाच काहीतरी की बेसिकली पार्ट आहे आणि जर ह्याला जर काहीतरी की मारलं ना तर काहीतरी की सगळी जी प्रजा असेल ती काहीतरी उद्या उठून उभा राहील आणि आपल्याला विरोध करेल. ओके त्याच्यामुळे इथे काहीतरी की बेसिकली सत्ता जी होती ती काहीतरी की ब्रिटिशर स्वतः काहीतरी की हातामध्ये घेणार नाही.
आणि म्हणूनच इथं आपल्याला पाहायला मिळतं 1799 1799 काहीतरी हा काळ आहे शेवटचा इथला मेचा. सबसिडरी अलायन्स किंवा काहीतरी तैनाती फौज जे तिथं काय केलेलं लादली गेली. वडियार फॅमिलीचा जो काहीतरी की बेसिकली एक छोटा मुलगा होता त्याला तात्पुरता तिकडे गादीवरती बसवला. ओके. कोणी? लॉर्ड वेलेस्लीने. आणि त्याच्यावरतीच काहीतरी की बेसिकली तैनाती फौज जी होती ते काय केलेले लादलेले. ओके. पुढे जाऊन आपण ते बघूच. आणि मग पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जी फौज आहे ती काहीतरी की बेसिकली म्हैसूरमध्ये राहणार होते. आणि काहीतरी की जी मोक्याची ठिकाण होती किंवा काहीतरी की सेंट्रल पॉईंट होती तिथं एक इम्पॉर्टंट असा रिजन जो होता ब्रिटिश ऑफिशियल म्हणून आपण त्याला तो पण तिथं अपॉइंट केलेला होता. म्हैसूर उद्या उठून कोणासोबत पण एग्रीमेंट करेल तर ते एग्रीमेंट पहिल्यांदा त्या रिजनला सांगणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर ही जी डिप्लॉय केलेली जी आर्मी होती या आर्मीचा खर्च कोण देणार तर स्वतः म्हैसूरच देणार. ठीक आहे. इव्हन जर पुढे जाऊन जर फेल ठरले तर ब्रिटिशर्स काय करते त्यांना कर्ज देते. आणि कर्जाची जर परतफेड केली नाही तर काहीतरी की तो म्हैसूर जो असेल सगळा तो गैरकृत करणार कोण? ब्रिटिशर्स. ओके. सो 1799 काहीतरी की तैनाती फौज आहे ती लादलेली आहे. आणि पूर्णपणे काहीतरी की त्याला त्यांनी तिथं अनेक्सेड केलेलं होतं. ओके. सो दिस इज द एंड ऑफ अँग्लो मैसूर रायव्हलरी किंवा काहीतरी की इंग्रज आणि मैसूर यांचं युद्ध. आता इथं आपण बघितलं बेंगाल असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी की इंडिया इकडचा साऊथचा पार्ट असेल हा काय केला होता ब्रिटिशांनी कॅप्चर केला होता. नाव दे आर लुकिंग टुवर्ड द मराठास. ओके. इथून पुढे काहीतरी की जो सेकंड इम्पॉर्टंट जी स्ट्रगल असेल ते आपल्याला कोणासोबतची पाहायला मिळते मराठा सोबतची. ओके. आणि इथून पुढे काहीतरी मग पंजाब असेल आणि सिंध असेल ते पण काहीतरी की तिकडं ग्रॅज्युअली कॅप्चर केले जाणार आहेत. ठीक आहे. इथंपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा मला. याचे जे इम्पॅक्ट आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण तिकडे डिस्कस करू. सिग्निफिकन्स काय होता किंवा काय नाही त्या संदर्भात. काही डाऊट असेल तर सांगा मला. अदरवाईज आपण इकडे मग थांबूया. गीता, अमृता, योगेश्वर, माधुरी, तुमचाही काही डाऊट असेल तर सांगा. अदरवाईज थांबूया. नाही. ओके. नाही. ओके. व्हेरी गुड. चालेल. थांबूया मग आपण इथं. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटून मग रिमेनिंग जो पार्ट आहे तो पुढे आपण तिकडे कंटिन्यू करू. ठीक आहे. नो डाऊट. थांबूया मग आपण. राहिलेला जो पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करू मग. येस. थँक्यू अमृता. थँक्यू ऑल ऑफ यू. ठीक आहे. बाय बाय. बाय बाय ऑल ऑफ यू.